सर्व समाज बांधवांचं आणि पाहत असलेल्या सर्व श्रोत्यांचं आणि प्रेक्षकांचं मी प्राध्यापक भूषण अढाव आपलं सहर्ष स्वागत करतो. आपल्या या आजच्या कार्यक्रमामध्ये जीवेश्वर प्रतिष्ठान पुणे आयोजित ओळख साळी समाजरत्नांची. या कार्यक्रमामध्ये आपण समाजामध्ये प्रतिष्ठित असलेल्या व्यक्तींना आमंत्रित करतो, ज्यांनी यश संपादन केलेलं आहे, यशाचं शिखर गाठलेलं आहे आणि तरीही सर्वसामान्यांमध्ये ते अतिशय चांगल्या प्रकारे घुळून मिसळून राहतात. ज्याला आपण टू द ग्राउंड असं म्हणतो. जमिनीवर ज्यांचे पाय असतात, पण तरीही आकाशाला त्यांनी स्पर्श केलेला असतो किंवा आकाशाला स्पर्श केलेला असताना सुद्धा जमिनीवर त्यांचे पाय असतात. अशा सर्व समाज बांधवांची आपण सर्व लोकांना उत्कृष्ट प्रकारे ओळख व्हावी, त्याच्यातून प्रेरणा आपल्याला मिळावी, पुढच्या पिढीने त्यांच्याकडून आदर्श उभे करावेत आणि त्या आदर्शांवर चालत समाज समृद्ध उभा करावा, या उद्देशाने आपण हे पॉडकास्ट, ही मुलाखत घेत असतो. आज या कार्यक्रमाची पहिली मालिका आहे आणि पहिल्याच मालिकेमध्ये आपलं भाग्य असं, की अतिशय चांगल्या प्रकारे आपल्याला ज्या आहेत ना इंटरॅक्ट करता येतील, अशा मुलाखतकार आपल्याला मिळालेले आहेत. मी परिचय करून देतो. आदरणीय श्री मीनाताई प्रकाश एखे यांचा. नमस्कार मीनाताई. नमस्कार सर. मीनाताईंची मी थोडक्यात ओळख करून देतो. त्या स्वतः न्यायाधीश आहेत. मीना प्रकाश एखे हे त्यांचं संपूर्ण नाव. पूर्वाश्रमीचं मीना लक्ष्मण पिठे. एम.कॉम LLB शिक्षण झालं. त्यानंतर कायद्याच्या संदर्भातल्या स्पर्धा परीक्षा देऊन त्यांनी न्यायाधीश या पदापर्यंत आपला प्रवास पूर्ण केला. प्राथमिक शिक्षण त्यांचं संगमनेर येथे झालं. त्याच्यानंतर माध्यमिक आणि उच्च माध्यमिक हे शिक्षण सुद्धा त्यांनी संगमनेरमध्येच पूर्ण केलं. पदवीपर्यंतचं शिक्षण म्हणजे B.Com पर्यंत संगमनेरच्याच कॉलेजमध्ये झालं आणि नंतर पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी अहमदनगर म्हणजे वर्तमान काळातलं अहिल्यानगर या ठिकाणी त्यांनी पाऊल ठेवलं आणि तिथे जे आहेत ना, त्यांनी पुढचं शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर M.Com शिक्षण त्यांनी तिथेच केलं. त्या M.Com झाल्यानंतर LLB साठी त्यांनी नगरचं कॉलेज जे आहे जॉईन केलं, म्हणजेच आजचं अहिल्यानगर. आणि त्यानंतर मात्र LLM करण्यासाठी म्हणजे कायद्याचं पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी त्यांनी औरंगाबाद म्हणजेच आजचं वर्तमान काळातलं संभाजीनगर येथे त्यांनी ते कॉलेज किंवा LLMचं शिक्षण कंप्लीट केलं. त्यानंतर कनिष्ठ लिपिक म्हणून ते जॉईन झाले, स्टेनोग्राफर, त्याच्यानंतर दिवाणी कोर्टामध्ये न्यायाधीश आणि अशा प्रकारे जे आहेत संपूर्ण कायद्याच्या न्यायाधीश या प्रक्रियेतली जी आहेत ना सेवा पूर्ण करून आता त्या निवृत्त झालेले आहेत. त्याचप्रमाणे त्यांचे पती श्री प्रकाश दत्तात्रय एखे हे क्रॉम्प्टन ग्रीव्स या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये जॉबला होते. त्याचबरोबर इलेक्ट्रॉनिक्सचा छोटा बिझनेस सुद्धा ते रन करत होते. त्याचप्रमाणे मीनाताई यांच्या 2 मुली आहेत, सायली आणि स्नेहल, आणि विवाहित आहेत त्या आणि कुटुंबात अगदी सुखासमाधानाने ते नांदतायत. तर आता ओळख करून घेऊया, मीनाताईंचा संपूर्ण परिचय करून घेऊया आणि अतिशय छान आणि सुंदर प्रकारे त्यांचा प्रवास ते मांडतील. न्यायाधीश म्हटल्यानंतर माझ्याही डोक्यामध्ये एक वेगळ्या प्रकारची प्रतिमा होती, की खूप कडक शिस्त असलेला व्यक्ती, अंतर्मुख असलेला व्यक्ती, समाजापासून 2 पावलं दूर असणारा व्यक्ती. पण प्राथमिक स्तरावरती परिचय होत असताना अतिशय चांगल्या प्रकारे गप्पिष्ट असलेला स्वभाव, अतिशय सुटसुटीत पदे आणि कुठल्याही प्रकारचा ट्रेस अगदी सहजपणे पचवणारा, रिचवणारा असा व्यक्तिमत्वाचा त्यांचा भाग, हे त्यांचं वैशिष्ट्य सांगता येते. आता अधिक वेळ न दवडता मी मीनाताईंकडे वळतोय. मीनाताई, तुमचं या कार्यक्रमामध्ये अगदी मनापासून स्वागत. धन्यवाद. मला जीवेश्वर प्रतिष्ठानने येथे मुलाखतीस बोलवले आणि माझा परिचय करून घेण्याचा प्रयत्न केला, त्याबद्दल मी सर्व समाज बांधवांचे ऋणी आहे. नक्कीच. आता आपण वळूया. मीनाताई, कुठलंही जे आहेत ना एक मोठं ध्येय प्राप्त करण्यासाठी, एका पदापर्यंत पोहोचण्यासाठी बालपणातले संस्कार आणि पालकांचा जो आहेत ना सहवास, त्याच्यातून निर्माण होणारं वातावरण, हे खूप महत्वपूर्ण समजलं जातं. तर तुमच्या बालपणाबद्दल ऐकून घ्यायला समाज बांधवांना आणि श्रोतेवृंदांना नक्कीच आवडेल. कृपया सांगाल का तेवढं? नक्कीच. हं. माझं बालपण हे संगमनेर येथे सुरू झालं. माझे वडील हे अत्यंत बुद्धिमान व्यक्तिमत्व असलेला पुरुष होता.
आणि त्यांना शिक्षणाची भयानक आवड होती. परंतु त्यांना काही आर्थिक प्रॉब्लेम्स, कुटुंब व्यवस्था मोठी आणि अधिक जबाबदाऱ्यांचं ओझं असल्याने त्यांना ते स्वतःच्या आयुष्यात शक्य करता आलं नाही. म्हणजे मोठ्या पदापर्यंत पोहोचता आलं नाही. ती त्यांना कायम रुखरुख होती स्वतःच्या जीवनात. मग त्यांनी मुलांच्या रूपाने सर्व मला 2 भाऊ आहेत. आम्ही दोन्ही बहिणी. सर्वांनी उच्च पदस्थ अधिकारी व्हावं असं त्यांचं खूप स्वप्न होतं आणि त्या दृष्टीने त्यांनी आम्हाला तसं घडवण्याकरता प्रथमपासून प्रयत्न केले. जन्मापासून त्यांनी आम्हाला शिकवण्याचा प्रयत्न केला. आई एक अशिक्षित नसून सुशिक्षित होती. परंतु काही कारणाने तिला थोडंसं अंधत्व आलं. अंधत्व आल्यानंतर जी काही आपण समाजात ऐक्यू माहिती असते ती आम्ही प्रत्यक्ष अनुभवली आहे. ती पण अतिशय हुशार व्यक्तिमत्व असलेली स्त्री होती. परंतु आलेल्या अपंगत्वामुळेच म्हणता येईल ती मागे राहिली आणि ते वडिलांनाही त्याची खंत होती आणि आईलाही खंत होती. व त्यांनी आमच्यामध्ये तो त्यांचा प्रकाश पाहिला. डोळ्याचा प्रकाश जो गेला होता आईचा, तो प्रकाश त्यांनी आमच्यामध्ये पाहिला आणि आम्ही तो साधारणतः सर्व बहीण भावांनी सार्थ करून केला. परिस्थिती अत्यंत हालाकीची. वडील एकटेच सर्व्हिसमध्ये होते. एसटी महामंडळामध्ये कंडक्टर या पदावर ते जॉइन झाले आणि त्याच पदावर ते निवृत्त झाले. कारण की प्रमोशन्स घेतले तर त्यांचा पगार कमी होत होता. हे आम्ही अत्यंत पाहिलं. त्यामुळे त्यांनी तो पगार कमी होऊ नये, मुलांचे हाल होऊ नये याकरता त्यांनी त्याच पदावर राहणं पसंत केलं आणि त्यांनी सुरुवातीपासून आम्हाला अगदी कला क्षेत्र असेल, अभ्यास असेल, हे स्वतः लक्ष घालून आम्हाला शिकवण्याचा प्रयत्न केला आणि त्याला सपोर्ट आईने देखील केला. आणि मी प्रथमतः माझ्या आई-वडिलांचीच ऋणी आहे, की त्यांनी आम्हाला घडवलं म्हणून आम्ही आज यापर्यंत पोहोचलेलो आहोत, या पदापर्यंत पोहोचलेलो आहोत. माझे सर्व बहीण-भाऊ हे देखील क्वालिफाईड आहे. नंतर त्यांनी येणाऱ्या सुना देखील सर्व्हिसमन असतील असंच त्यांचं सिलेक्शन केलं आणि ते भावांनी देखील मान्य केलं. ज्यावेळेस आई-वडिलांचं जे दारिद्र्य म्हणता येईल, आर्थिक दारिद्र्य, परंतु त्यांची बुद्धिमत्ता चपल असल्यामुळे त्यांनी आमच्या शैक्षणिक आयुष्याकडे खूप लक्ष दिलं. तसंच आम्ही सर्वच क्षेत्रामध्ये खूप उच्च नाही, परंतु प्रत्येक क्षेत्र आपल्याला काबीज करता आलंच पाहिजे असं नाही, परंतु त्यातली थोडी माहिती असली पाहिजे. या दृष्टीने त्यांनी आम्हाला जसं स्वतः 1-2 पासून वडिलांनी हाताला धरून आम्हाला शिकवलेलं आहे. तसंच इयत्ता 2रीत असल्यापासून त्यांनी मला मुलगी ह्या नात्याने पोहायला शिकवलं. आणि त्या काळात पोहणं हा मुलींचा क्षेत्रच नव्हतं. परंतु त्यांनी तेथे देखील आम्हाला माझ्या सर्वच बहीण भावांना उत्तम आम्ही पोहण्याचं आम्ही ट्रेनिंग घेतलेलं आहे. ते वडिलांकडनं घेतलेलं आहे. तसेच हॉकी असेल, बॅडमिंटन असेल, हे खेळ देखील आम्ही खेळलेलो आहे. तसेच आपली शारीरिक स्थिती देखील चांगली राहण्याकरिता वडिलांनी आम्हाला व्यायामाची देखील सवय लावली. योगासनाचे क्लासेस जॉईन अगदी लहानपणापासून करण्यास भाग पाडले. म्हणजे आग्रह धरला आणि तो आम्हाला देखील ती गोष्ट चांगली आहे हे फार लवकरच कळायला लागलं, की बालपणाचे संस्कार हे अतिशय आम्हाला सुरुवातीपासून चांगले झाले आणि त्याचीच परिणिती आहे, की आम्हाला आदर्श पिता आणि आदर्श माता मिळाली. त्यामुळे आम्ही आज या पदावर मी पोहोचले आणि माझे बहीण-भाऊ देखील या चांगल्याच पदावर आहेत आणि आनंदी कुटुंब कसं असावं, जरी आर्थिक परिस्थितीने आनंदी नाही, परंतु शैक्षणिक बाबतीत असेल, सामाजिक बाबतीत असेल, व्यावहारिक बाबतीत असेल, तर आमचं कुटुंब खूप सुंदर घडवण्यास आमच्या प्रथमतः आई-वडिलांचं श्रेय आहे. नक्कीच, नक्कीच. आता स्वाभाविकपणे आर्थिक दारिद्र्य असलं तरी सुद्धा विचारांची श्रीमंती, संस्काराची श्रीमंती, त्याचबरोबर आपली असलेली सामाजिक आणि बौद्धिक श्रीमंती असेल, तर आर्थिक ज्या आहेत ना दारिद्र्यावर नक्कीच मात करता येतं. याचं एक जिवंत उदाहरण म्हणजे तुमचे आई-वडील असं आपण म्हणू शकतो. नक्कीच. आता मला एक महत्वाचं हे वाटतं, की बऱ्याचदा तुम्ही ज्यावेळेस लहान होतात, तो काळ तसा पाहायला गेला, तर खूप संकुचित विचार असणारे लोकं जे आहेत ना, खूप मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. मुलगी म्हणजे परक्याचं धन, तिचं शिक्षण करून करायचं काय आहे? जाऊन ती जे आहेत ना, जे आहेत ना, मूल आणि चूल हेच सांभाळणार आहेत. पण त्या काळातही तुमच्या आई-वडिलांनी आपल्या मुलींना शिकवायचंय, त्यांना अधिकारी करायचं आहे आणि त्याचबरोबर पोहण्याच्या संदर्भात तुम्ही आत्ता उल्लेख केला. तर पोहणं म्हटल्यानंतर स्वाभाविकपणे जे आहेत ना, कपड्यांमध्ये जे आहेत ना, काही कॉम्प्रोमाईज करावं लागतं, काही बिकनी घालावी लागते किंवा हे करावं लागतं. पण अशा
दृष्टिकोनातून सुद्धा त्यांनी एवढे पुरोगामी विचार ठेवले, तर याच्या पाठीमागे काय पार्श्वभूमी असेल? कुठल्या विचारांनी ते प्रेरित होते? कुठल्या तत्वज्ञानाने ते झपाटलेले होते, की त्यांनी जे आहेत ना स्त्री शिक्षणाचा पुरस्कार केला आणि नुसतं केलाच नाही, तर मुलींना पोहण्यासारख्या ज्या आहेत ना, ज्याच्यावर पुरुषांची मक्तेदारी समजली जाते, अशा क्षेत्रात सुद्धा पुढाकार घेतला. तर हे अगदी नक्कीच तुमच्या जे आहेत ना, जे पिताश्री आहेत, माननीय श्री लक्ष्मणरावजी पिठे यांचं जे आहेत ना पुरोगामित्व, त्याचा स्रोत काय होता आणि कुठल्या तत्वज्ञानाने ते झपाटलेले होते, हे ऐकायला आपल्याला नक्की आवडेल. त्यांची वैचारिक पातळी खूप चांगली होती. अत्यंत सुंदर वाचन चांगलं होतं. चांगले मित्र असायचे त्यांचे, की जे आपल्याला डेव्हलपमेंटच्या स्तरावर नेतील आणि त्यांच्या आजूबाजूला ज्या काही लेडीज होत्या, त्या देखील अत्यंत उच्च शिक्षित अशा त्यांनी पाहिल्या. त्यांच्या ज्या आजच्या भाषेत मित्र-मैत्रिणी असतील, तर इतक्या उच्च विचारांच्या होत्या, की कधी लेडीज, जेंट्स हा फरक त्यांच्याच काळात कधी झाला नाही. त्यामुळे आमचे फ्रेंड जरी असतील, तर बाहेर आपण गप्पा मारताना पाहिलं तरी ते सांगायचे, "तुझ्या मित्राला तू घरी बोलव. असं करू नको, की बाहेर कोणी मला सांगेल, की तुझी मुलगी बाहेर मित्राशी गप्पा मारते, हे तुझ्या बापरे! नॉलेजमध्ये नाहीये." तर आमच्या मित्र-मैत्रिणींची सुद्धा खरं जे आहेत ना, लक्षात घेण्याजोगं आहेत हे. तुम्ही त्या काळात तुमच्या वडिलांनी तेवढी जागरूकता दाखवली हो, अगदी, खूप मॅच्युरिटी जागरूक दाखवली. होते ते आणि प्रत्येक गोष्टीत अगदी सूक्ष्म निरीक्षण असायचं आणि आपलं मूल वाहवत जात आहे का? थोडंसं जरी वाटलं तरी ते लगेच प्रॉपर काउन्सिलिंग करायची आम्हाला, की जेणेकरून अगदी. रागवणं हा प्रकार आमच्या घरात नव्हता. त्यामुळं आई-वडिलांशी जे काही आमचे संवाद असायचे ते मित्र-मैत्रिणींचे होते. असं कधीच वाटलं नाही, की वडील हा एक कडक प्राणी आहे आणि आज काही मुलं आपल्या ड्रॉबॅक्स लपवण्याकरिता वडिलांना, आईला घरात बऱ्याच गोष्टी माहीत होत नाहीत. खोटं ते सांगतात. आमच्या घरात कधीच असं होत नव्हतं. जे काही कॉलेजमध्ये झालंय, जे काही शाळेत झालंय, जे काही कोणी चेष्टा केली, ते सुद्धा आमच्या वडिलांच्या, आईच्या कानावर असायचं. मग ते त्या मुलांना घरी बोलवणं. त्यामुळे माझे मित्र-मैत्रिणी देखील घरी अगदी निःसंकोच येत होते आणि आमचे अभ्यासही आमचा एकत्र असायचा. विचारांची देवाण-घेवाण एकत्र असायची आणि त्यामध्ये आमचे आई-वडील सहभागी असायचे. त्यामुळे आम्हाला हा प्रॉब्लेम सुरुवातीपासून आलाच नाही. जरी परिस्थिती गरीब होती, तरी वैचारिकता खूप चांगली होती. त्यामुळे माझ्याकडे पण येणारे मित्र-मैत्रिणी असे खूप अ, अ, काही वडिलांचे मार्गदर्शन घेण्याकरता सुद्धा यायचे. म्हणजे त्या हं, काळात हं. हे आमच्या घरात अनुभवलंय. त्यामुळं हा फरक कधीच मला जाणवला नाही. त्यामुळे माझं बालपण आनंदी जाण्यात खूप मदत झाली. वैचारिक समृद्धता आणि महत्वाकांक्षतेचा जो आहे ना वारसा तुम्हाला वडिलांकडून मिळालाय असं म्हणायला हरकत नाही. आता येस. ह्याच पद्धतीने आता ज्यावेळेस तुम्ही तुमची जडण-घडण होत होती बालपणाची, मनावरती जे आहेत ना खोलवरती काही बिलीफ सिस्टम, काही संस्कार रुजत होते. याच्यामध्ये पुस्तकं, शिक्षक किंवा काही प्रेरणादायक काही गोष्टी ज्याच्यामुळे अधिक चांगल्या प्रकारे तुम्हाला संस्कारित होता आलं, विचारांनी समृद्ध होता आलं, महत्वाकांक्षेमध्ये स्पष्टता येता आली. असं झालं का? हो. ते त्यांनी जे वाचन केलं, त्याचं आमच्या समोर ते आम्हाला वाचून दाखवणार, पुस्तक वाचून दाखवणार. यात चांगली गोष्ट कोणती आहे, यात वाईट गोष्ट कोणती आहे, याचा ते आम्हाला खुलासा करून सांगायचे. असं कधीच व्हायचं नाही, की हं. त्यांनी वाचन केलेलं आहे आणि ते त्यांच्यापुरतं लिमिटेड राहिले. संत महात्म्यांचं जरी त्यांचं वाचन असेल, तरी ते आमच्याबरोबर डिस्कस करणार. डेलीचं वर्तमानपत्र आलेलं आहे, तर या वर्तमानपत्रामध्ये आजही वाईट घटना घडलेली आहे. ती घटना हं. जर थोडंसं काळजी घेतली असती, तर ती घटना घडू शकली नसती, की आम्हाला बरोबर. तिथं समजायला लागलं. त्यामुळे कोणताही वाईट मार्ग जर मार्गाला माणूस जात असेल, तर थोडीशी जर त्याला काही प्रॉपर काउन्सिलिंग झालं, तर तो माणूस मागे येऊन चांगला मनुष्य घडण्यास मदत होते. हे प्रत्येक वेळेस त्यांनी आम्हाला जाणवून दिलं. त्यांच्या फ्रेंड सर्कलमध्ये जरी त्यांच्या ऑफिशियल ड्युटी करत असताना जे काही त्यांना अनुभव यायचे, जे काही त्यांना त्रासही होतात आणि कंडक्टरची ड्युटी म्हणजे इतकी सोपी नाही. आज आपण फक्त हं. ते नक्कीच. पैसा मिळवण्याचं साधन असं ह्या कंडक्टरच्या नोकरीकडे बघितलं जातं. परंतु हं. त्यांच्या ते त्यांना जे अनुभव यायचे. आज माझ्या एका पॅसेंजरकडे पैसे नव्हते. पण मी माझ्या खिशातून त्याला दिले. पण ते इतके गरीब वाटत होते, की मी त्यांना एसटीतून खाली उतर असं म्हणू शकलो नाही. मग हा त्यांचा हं. दातृत्व भाव, दानधर्म करण्याची वृत्ती असं त्यांचं जे व्यक्तिमत्व होतं, ते आम्हाला समजू लागलं, की आज वडील आपल्या स्वतःची आर्थिक परिस्थिती कमी असताना देखील दुसऱ्याला मदत करू इच्छितात. कोणी दुखावला जाणार नाही. कोणाला बसायला जागा नसेल, तर स्वतःच्या सीटवर बसायला जागा देणे. हे त्यांच्या तुटपुंज्या नोकरीच्या क्षेत्रात जे काही त्यांचं कार्य चालत होतं, ते आम्ही अगदी जवळून पाहत होतो. आणि त्यांना येणारा स्ट्रेस हे देखील ते आमच्याशी डिस्कस करायचे. आणि कुठलं वाचन झालं, कुठे ते कुठल्या संमेलनाला गेले, कुठे त्यांना नाटकांची आवड होती, पिक्चरची आवड होती. तिथे सुद्धा ते चांगला पिक्चर लागला, की आम्हाला आवर्जून घेऊन जायचे. नाही,
आपण हा पिक्चर पाहायला पाहिजे की जेणेकरून तुम्हाला तुमचं व्यक्तिमत्व घडवण्यामध्ये त्याची नक्कीच मदत होणार आहे. पण त्यामुळे आम्हाला त्यांनी कुठलंच असं क्षेत्र सोडलं नाही, की आता क्रिकेटच्या मॅचेस असतील तर ते मुलींना देखील क्रिकेट बघायला आम्हाला घेऊन जायचे. तर त्यांना ती हं. आवड, त्यांना सर्वांग सुंदर जसं व्यक्तिमत्व असावं तसे मला घरात जन्मापासूनच पाहायला मिळालं. त्यामुळे मला इतर अगदी. ठिकाणी कुठे प्रॉपर गाईडन्स न मिळता माझ्या घरातच मला खूप सुंदर असं वातावरण निर्मिती होती. त्याचा मला खूप पुढच्या जडणघडणीमध्ये उपयोग झाला. नक्कीच. आपण बघा कंडक्टर म्हटल्यानंतर ज्याला मराठीमध्ये वाहक असं म्हटलं जातं. पण येस. तो वाहक म्हणजे जे आहेत ना, फक्त वाहक नसता, तो विचारांचा वाहक, सामाजिक जे आहेत ना, दृष्टिकोनातून समृद्धीचा वाहक असा जर पिता मिळाला, तर खरंच पुढचं जीवन अधिक समृद्ध व्हायला वेळ लागणार नाही, हे तर निश्चितच आहे. बरं, शाळेच्या जीवनातल्या ज्या आहेत, कॉलेजच्या जीवनातल्या, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक जीवनातले तुमचे शिक्षक, शाळेचं वातावरण किंवा शाळेत होणारे उपक्रम याच्याबद्दल काही प्रकाश टाकता येईल का? शाळेत होणारे सांस्कृतिक कार्यक्रम असतील, शैक्षणिक कार्यक्रम असतील, कुठल्या स्पर्धा परीक्षा असतील, तर त्यामध्ये भाग घ्यायचा, त्यामध्ये अव्वल नंबर मिळवण्याचा प्रयत्न करायचा आणि त्याकरिता अ, शिक्षक देखील खूप मदत करत होते. असं कधीच होत नव्हतं, की एखाद्या विद्यार्थ्याला आवड आहे आणि शिक्षक त्याला नाउमेद करत नव्हते. ते एक हं. आमच्यासाठी खूप प्लस पॉइंट होता, की प्रत्येक वेळेस जरी कुठल्याही परीक्षेला बसायचं असलं, काही करायचं असेल, वेगळं करायचं असेल आपल्या शैक्षणिक सोडून काही सांस्कृतिक कुठल्या स्पर्धेला घेऊन जायचं असेल, तर शिक्षक घेऊन जायचे आणि प्रॉपर मार्गदर्शन करायचे. त्यामुळे घराचा वारसा प्लस शिक्षकांनी केलेलं सहकार्य यामुळे आपण घडतो. कारण सुरुवातीला प्रथमतः आई आपली मार्गदर्शक असते, वडील असतात आणि त्यानंतर सुरू होतो प्रवास तो शिक्षण या विभागाकडनं. त्यामुळे प्राथमिक शिक्षण अवस्थेमध्ये देखील मला खूप असं शिक्षकांचं मार्गदर्शन प्रॉपर मिळालं. चांगले संस्कार घडवले गेले आणि माध्यमिक शाळेमध्ये देखील शिक्षकांनी माझ्या जे विषय चांगले होते त्याकडे मला कॉन्सन्ट्रेट करून त्या विषयामध्ये अधिकाधिक प्रावीण्य मिळवण्याकरिता नक्कीच मदत केलेली आहे. बरं, ज्यावेळेस तुम्ही कायद्याचं शिक्षण घ्यायचं ठरवलं, त्यावेळेस तुम्ही विवाहित होतात का अविवाहित होतात? विवाहित होते. बरं, म्हणजे कायद्याकडे वळताना लग्नानंतर तुमचा तो विचार झाला. हो. बरं, लग्न ठरत असताना, जमत असताना कशाप्रकारे प्रक्रिया झाली? तुम्ही स्वतः शोधलं तसं, वडिलांनी शोधलं? कशाप्रकारे जे आहेत ना, कारण आत्ताच्या मितीला जे आहेत ना, एक उत्कृष्ट जीवनसाथी मिळणं, ही खरंच खूप भाग्याची गोष्ट असते. कारण तुमच्या आयुष्यातलं यश किंवा अपयश याला जे आहेत ना, यशातलं अपयशात आणि अपयशाचं यशात परिवर्तित करण्याचं काम आपला जीवनसाथी करत असतो. तर त्याच्यावरती जरा सविस्तर बोलता येईल का? नक्कीच. माझे पती हं, प्रकाश आमचं लग्न हे अरेंज मॅरेज झालेलं आहे. लव्ह मॅरेज नाही. हं. तर माझं बरं. एस-वाय बी-कॉमला असतानाच लग्न ठरलं. अ, 4 मुलं असल्यामुळं थोडंसं आणि अंतर आमच्यात कमी होतं. 2-2 वर्षाचंच अंतर हं. होतं. त्यामुळे पुढच्याही जबाबदाऱ्या होत्या आणि बरोबर. वडिलांच्या दृष्टीने व्यवस्थित स्थळ आलेलं आहे, तर त्याला आपण पाहण्यास काही हरकत नाही असं म्हणून पाहण्याचा कार्यक्रम केला. प्रकाशरावांनी त्वरित लगेचच संमती दिली आणि बरं. त्यांचा फ्रेंड माझ्याच कॉलेजमध्ये होता. त्यांचा नातेवाईक एक माझ्या कॉलेजमध्ये आणि माझ्याच वर्गात होता. त्याची कल्पना मला नव्हती. कारण हं. फक्त एक अभ्यास करणे आणि इकडे-तिकडे न बघणे ही माझी सवय होती. त्यामुळं बरं. तो मला ओळखत होता. त्यांनी मग यांना मिस्टरांना माझी माहिती सांगितली, की अतिशय बुद्धिवंत मुलगी आहे, करारी आहे, कडक आहे. तर मग त्यांनी ते पाहण्याचा कार्यक्रम वगैरे झाला, पसंती दर्शवली आणि त्यानंतर आमचं लग्न ठरलं. बरं, म्हणजे आयुष्यात आलेलं पहिलं स्थळ तेच त्याच्यासाठीच लग्न झालं. म्हणजे प्रयोग काही झालेलेच नाही वैवाहिक नाही, नाही. दृष्टिकोनातून. फर्स्ट म्हणजे आल्यावर. हां, पहिल्याच कांदे पोह्यामध्ये जे आहेत ना, विवाह त्यातनं जोडी जमली बुवा अगदी. हां, ओके. कांदेपोह्याचा बरं. कार्यक्रम असं माझ्याही आयुष्यात काही झालं नाही. आम्ही बाहेरच भेटलो कारण त्यांचं म्हणणं होतं, की आपण जरा बाहेर भेटू आणि त्यानंतर मग ओके वाटेल तर आपण घरच्यांची गाठ घेऊ. त्यामुळे आम्ही बाहेर भेटलो, तिथंच पसंती झाली. त्यानंतर मग बरोबर. वडिलांना त्यांनी सांगितलं, "आम्हाला तुमची मुलगी पसंत आहे." मग वडिलांनी देखील त्यांची परिस्थिती आणि स्वभाव पाहून होकार दिला आणि आमचं लग्न झालं. बरं, लग्नाच्या बोलणी ज्यावेळेस तुमचं झालं होतं, बाहेर बोलत होतं, त्या संदर्भात शैक्षणिक अट किंवा
मला ज्या आहेत ना, माझी महत्वाकांक्षा त्याच्यात तडजोड करता येणार नाही किंवा मला पुढचं शिक्षण चालू ठेवायचंय. याच्यावर काय चर्चा झाली, काय गप्पा झाल्या हे ऐकायला नक्कीच आवडेल आपल्या श्रोत्यांनाही. नक्कीच. हं. त्यावेळेस आम्ही प्रथमतः भेटलो त्यावेळेस तशी मी म्हणजे खूप समज होती असंही म्हणता येणार नाही. लग्नाबद्दल काही स्वप्न होते असंही म्हणता येणार नाही. परंतु हं, हं. शिक्षण हे अतिशय महत्वाची गोष्ट आयुष्यात आहे, हे मात्र नक्कीच होतं. मी शिक्षणाच्या बाबतीत तडजोड करणार नाही. माझं शिक्षण पूर्ण झालं आणि मला नोकरी स्वतःचं अर्थार्जनाचं साधन मिळालंच पाहिजे असं मी त्यांना सांगितलं. हे जर तुम्हाला जमत असेल तर आपण पुढे जाऊयात. अदरवाईज आपण इथेच स्टॉप होऊयात. तर यांच्या घरामध्ये देखील मला 3 नंदा आहेत. तर तीनही नंदा गव्हर्नमेंट सर्व्हंट होत्या. मग त्यांनी सांगितलं, "अगं तुझ्या पेक्षाही आमचे घर पुढारलेलं आहे. तुमच्या घरातली तू पहिली प्रथम मुलगी आहे आणि आमच्या घरातला मी शेवटचा मुलगा आहे. माझ्या घरातल्या माझ्या 3ही बहिणी गव्हर्नमेंट सर्व्हंट आहेत. त्यामुळे तुझ्या शिक्षणात आणि तुझ्या करिअरमध्ये आमचं घर कधीही कमी पडणार नाही. उलटं तुला नक्कीच प्रोत्साहनच मिळेल. आणि आग्रही असणार नाही, की तू अर्थार्जन केलंच पाहिजे तरच आमचं घर चालणार आहे, असंही काही नाही. परंतु तुझ्या ज्या आवडी निवडी असतील, जे काही तुला डेव्हलप व्हायचं असेल, त्याला नक्कीच आमचं घर आणि मी स्वतः सपोर्ट करेल, असं त्यांनी फर्स्ट बोलण्यामध्येच सांगितलं. त्यामुळं मी अधिक विचार न करता मी पण लगेच घरी आल्यानंतर वडिलांना माझाच होकार कळवला, की माझी डेव्हलपमेंट ज्या घरात होणार आहे, लग्नानंतर माझं आयुष्य लिमिटेड न राहता ते फुलणार आहे. तर काही हरकत नाही, कारण केव्हा तरी लग्न करायचंच आहे. तर असं योग्य हं, हं. साथीदार जर मिळत असेल, तर मी पण त्यांना लगेच होकार कळवला. फक्त अगदी म्हणजे पुढचा जो शैक्षणिक प्रवास आहे, तो जर एस व्यवस्थित करू देणारा जीवनसाथी मिळत असेल, तर नक्कीच त्याच दृष्टिकोनातून तुम्ही दिला आणि त्यांनी संमती दाखवली आणि एकंदरीत तुमच्या लक्षात आलं, की आपल्या 3 मोठ्या नंदा ऑलरेडी सुशिक्षित आहेत, गव्हर्नमेंट सर्व्हंट आहेत आणि अशा घरात गेल्यानंतर आपल्याला सुद्धा शैक्षणिक समृद्धी प्राप्त होणार आहे. हे स्पष्ट चित्र दिसल्यानंतर तुमचा होकार आला आणि नंतर विवाहाकडे तुमचा प्रवास सुरू झाला. तर तुम्ही आत्ताच उल्लेख केला, की एस-वायला असताना विवाह झाला. मग नंतर टी-वायला जे आहेत ना, तुम्ही पुढचा प्रवेश किंवा पुढचा प्रवास जो आहे लग्नानंतर सुरुवात केला. नाही, एस-वायला असताना लग्न ठरलं. परंतु मी 1 वर्ष थांबण्याची त्यांना विनंती केली, की माझं बरं. टी-वायचं शिक्षण परीक्षा होईपर्यंत थांबा. तर हं, त्यांनी हं. त्यालाही संमती दिली आणि अरे वाह! 1 वर्ष त्यांनी वेटिंग केलं आणि मग माझं टी-वायचे पेपर झाल्यानंतर आम्ही लग्न केलं. मधल्या दरम्यान संवाद चालू होता. म्हणजे जे आहेत ना हो. विचारांची देवाण-घेवाण जी चालू आहेत होतं. ना. येणं-जाणं चालू होतं. जसं आत्ता जे काही घडत असतं मुलांच्या आयुष्यात लग्नाच्या अगोदर भेटणं वगैरे, बोलणं, गप्पा मारणं हे सगळं आमच्या आयुष्यात झालेलं आहे. त्यामुळे मी मागच्या पिढीत असताना सुद्धा सगळे ह्या पिढीतले अनुभव घेतलेले आहेत. अगदीच, अगदीच. म्हणजे दोन्ही दृष्टिकोनातून संस्कार आणि सामाजिक मर्यादा पण राहिली आणि एक प्रेम-विवाहाचं जे आहेत ना, एक वेगळ्या प्रकारचं गोड अनुभूती तीही तुम्ही घेतलीत. अरेंज प्लस लव्ह मॅरेज म्हणता येईल लव्ह मॅरेज म्हणता येईल असं अगदीच. झालेलं आहे. बरं. मग बी-कॉम पूर्ण झालं तुमचं. त्याच्यानंतर मग एम-कॉमकडे जे आहेत ना, ॲडमिशन घेताना गॅप घेतला, की नंतर ताबडतोब लग्नानंतर एम-कॉमचा प्रवास सुरू झाला तुमचा? नाही, लग्न झाल्यानंतर माझं बी-कॉम झालं, लग्न झालं. मग थोडंसं गॅप घेण्याचं कारण मुलीची चाहूल लागली होती बरं. ताबडतोब. त्यामुळे हं, हं. मला ब्रेक घ्यावा लागला. शिक्षणात बरोबर. तिथे ब्रेक झाला. पण त्या हं. दरम्यान मी टायपिंग, स्टेनो हे क्लासेस जॉइन केले. फॅशन अरे वाह! डिझायनिंगचे क्लासेस केले. म्हणजे हं, हं, हं. पूर्ण स्टॉप नव्हतं ठेवलेलं. फक्त शैक्षणिक प्रवास थोडा कमी झाला. पण मराठी, हिंदी टायपिंग, मराठी स्टेनो, हिंदी इंग्लिश स्टेनो हे मी चालू ठेवलं, की जेणेकरून मला स्किल अपडेशन जे आहेत ते स्किलच्या ओरिएंटेड जेवढे काही कोर्सेस होते, त्याचं कन्झम्पशन चाललेलं होतं आपलं. चाललेलं होतं. हं. 1 वर्षात आणि मुलीचा जन्म झाला. मग पुन्हा एकदा जे आहेत ना शिक्षणाचा प्रवास कधी सुरू झाला आणि कसा सुरू झाला? मग मुलगी 1 वर्षाची झाल्यानंतर मी ताबडतोब एम-कॉमला ॲडमिशन घेतलं. हं, हं. आमच्या घरामध्ये टीचिंग फील्डमध्ये सर्वजण आहेत, लेडीज. मिस्टरांचं हं, म्हणणं हं. होतं, की "तू बी-एडला ॲडमिशन घ्यावं अशी माझी इच्छा आहे." पण मला बरं. टीचिंगमध्ये फार इंटरेस्ट नव्हता. हं, अ, हं, हं. मला ऑलरेडी सी-ए करायचं होतं. पण अहमदनगर या ठिकाणी सी-एचे क्लासेस नव्हते. म्हणून मी एम-कॉमला ॲडमिशन घ्यायचं ठरवलं आणि बघूयात बरं. आपल्याला लेक्चररशिप वगैरे करता आली तर बघूयात. त्यांची इच्छा पूर्ण हं, होईल हं. आणि आपण आपली पण. म्हणून मी एम-कॉमला ॲडमिशन घेतलं आणि एम-कॉम माझं 2 वर्षात पूर्ण झालं. बरं. मग एम-कॉम झाल्यानंतर एल-एल-बी किंवा कायद्याचं शिक्षण घ्यावं
असा काही विशिष्ट प्रसंग घडला, मनात विचार आले, कुठलं जे आहेत ना पुस्तक वाचलं, काय नेमकं घडलं, की आता आपल्याला कायद्याच्या वाटेवर चालायचंय आणि कायद्यात मध्येच आपण काहीतरी करियर करायचंय. हा विचार कुठून आला? एम.कॉम झाल्याबरोबर आमच्या अहमदनगरमध्येच एका शाळेची ॲडव्हर्टाइज होती पेपरला. मी अप्लाय हं, केला. 110 विद्यार्थी तिथे इंटरव्ह्यूला आले होते. त्यात मी मेरिटमध्ये फर्स्ट आले आणि तिथे जॉइन झाले. तिथे थोडंसं माझं बॅकला आले मी. हं, हं. जॉइन झाल्यानंतर क्लरिकलला जॉइन झाले. ग्रँटेबल शाळा होती. शाळाही चांगली होती. निवासी शाळा होती आणि घरापासून जवळ होती. म्हणजे मुलीचं संगोपन, संसार आणि ह्या सगळ्या गोष्टी त्या गावात राहून मला जमणार होत्या. म्हणून मी तिथे जॉइन झाले. जॉइन झाले. एक 15 दिवस गेले. त्यानंतर असं समजलं मला, की ऑलरेडी तिथे नॉन ग्रँटेबल स्केलवर एक लेडीज सर्व्हिस करत होती. त्यांची सर्व्हिस 7 ते 8 वर्ष झाली. पण त्या 10वीत झालेल्या होत्या. म्हणून संस्था चालकांनी जसं संस्थांमध्ये जे काही होत असतं ते तुम्हाला ऐकीव तरी माहिती नक्कीच असेल सर्वांना. हं, तर हं. त्यांनी त्यांना डावलून इथं इंटरव्ह्यूची प्रोसेस राबवली आणि त्यात मी सिलेक्ट झाले. तिथे माझं थोडंसं बॅड लक पुढे आलं. हं, आणि हं, हं. मग मग संस्थेच्या वतीने कोर्टामध्ये त्यांनी कोर्टात केस दाखल केली. स्कूल ट्रिब्युनलला केस दाखल झाली. तर हं, त्या हं. स्कूल ट्रिब्युनलच्या केस संदर्भात मी एम्प्लॉयी आणि संस्थेचा एक अधिकारी, संस्थेचा व्यक्ती म्हणून मलाच ती हं. केस करिता जावं लागत होतं. त्यामुळे हं. माझा थोडासा न्यायालयाशी संबंध आला आणि ते मला माहित होतं जर अगोदरचा एम्प्लॉयी आहे, तर त्याला डावलून हं. त्यांनी मला घेतलं ही त्यांची चूक झालेली आहे. परंतु मी जॉइन झालेले होते आणि काय निकाल होतो याकडे थांबूयात आपण, पाहूयात असं म्हणून मी कामकाजही चालू ठेवलं आणि ती कोर्ट केस मी हँडल करत होते. अ, सुरुवातीला स्कूल ट्रिब्युनलकडे त्यांचा निकाल त्यांच्या बाजूने लागला. ऑब्व्हियसली ते हं. कळत होतं आपल्याला. जरी आपल्याला कायद्याचं ज्ञान नसेल तरी ते आपल्याला कळतंच. हं, हं, सिनियरिटी हं. मोस्ट इम्पोर्टंट गोष्ट आहे. त्यानंतर अगदी. मग हायकोर्टात गेली संस्था. संस्थेने मला कोऑपरेट करण्याचा खूप प्रयत्न केला कारण त्यांना कामकाज माझं खूप आवडलेलं होतं. मला त्यांना बरोबर. सोडायचं नव्हतं. त्यांना मला सोडायचं नव्हतं असं एक होतं. मग हायकोर्टमध्ये पण तीच प्रोसेस. हायकोर्टाचाही निकाल आला. मग मला संस्था चालकांनी सांगितलं, "मॅडम, आम्ही तुम्हाला बी करून घेतो तुमचं आणि तुम्ही आमच्या हायस्कूलवर काम करा." परंतु माझा थोडासा इगो दुखावला गेलेला होता. कारण की तुम्ही हे अंधारात ठेवून ही चुकीची ॲड दिलेली होती आणि मी जरी हं, हं, केले असते, तर कदाचित मलाही त्यांना घ्यावंच लागलं असतं. मी त्यांना हं, सांगितले, हं. की मी कोणाच्याही उपकाराच्या ओझ्याखाली जगणारी लेडीज नाही. मला इतकी त्या सर्व्हिसची गरज नाही, की तुम्ही या गोष्टीत पूर्ण 110 कॅन्डिडेटला फसवलेलं आहे. असंच हं, म्हणता हं. येईल. आणि त्यांचा जो होतं, तर मला तुम्ही अ, हे पदमुक्त करा आणि मी माझं करिअर मी शोधण्याची माझ्यात हिंमत आहे. असं मी स्पष्ट संचालकांना बोलले. त्यांना बरं. आश्चर्य वाटलं. ते म्हणे, क्लरिकलच्या स्टेजला असलेली लेडीज एवढं बोलूच कशी शकते? म्हणजे यांना कितीतरी गुरु आहेत." म्हटलं, "नाही, नॉट नेसेसरी. मी एम.कॉम आहे. मी काही कुठेही नोकरी मिळवू शकते, असं काही नाही." मग त्यांनी माझ्या सांगण्याप्रमाणे म्हटलं, "मी केस करणार नाही, काही नाही." पण मला हे जे दुखावलेलं होतं, तर मग तेव्हा न्यायालयीन प्रक्रिया मला पाहण्यात आली. मग न्यायाधीश करत असलेले काम, तिथे होत असलेले डिले, ह्या त्या सगळ्या गोष्टी मला कळू लागल्या. मग म्हटलं, "नाही, आपण हे सगळं करण्यापेक्षा, नोकरी शोधण्यापेक्षा आपण वकिली करूयात." त्यासाठी मला एल-एल-बी करायची तिथे प्रेरणा मिळाली. मी तिथनं बाहेर पडले संस्थेतनं, की मग मी लॉला ॲडमिशन घेतलं. हं. 93 ला मी लॉला ॲडमिशन घेतलं. त्यात माझे 2-3 वर्ष वेस्ट गेले. परंतु ह्याच संस्थेने जे काही एखादी गोष्ट वाईट होत असते, त्यानंतर बाकीचे 10 चांगले दरवाजे उघडतात, हे मला त्या संस्थेने हं. शिकवलं. आणि मग मी नाही लॉला नक्कीच. आणि नुसतंच जे आहेत ना चांगले दरवाजे उघडतात नाही, ते दरवाजे जे आहेत ना उघडलेले पाहण्याची दृष्टी पण असावी लागते. हां, आणि ती दृष्टी तुमच्याकडे होती. त्याच्यामुळे जे आहेत ना, अशा अवघड प्रसंगात तुम्ही सातत्यानं कोर्टाची पायरी नकळतपणे चढलात. चढलं. हां. आणि तिथे त्या माझा कुठेही कोर्टाच्या संबंध अनुभवातून नव्हता. त्या अनुभवातून नंतर मात्र प्रेरणा घेऊन, की ज्या कोर्टामुळे आपल्याला जे आहेत ना, हे कायद्याची ओळख झालेली आहे, त्याच्यामध्येच प्रभुत्व मिळवण्याची प्रेरणा तुम्हाला मिळाली आणि त्याच्यानंतर एल-एल-बी तुम्ही एल-एल-बीचा पूर्ण प्रवास केला. सुरू केला. बरं. एल-एल-बीचा प्रवास सुरू केला. एल-एल-बीच्या 3rd इयरला असताना कोर्टाच्या क्लरिकलची ॲड आली होती. हं, हं. तर माझे फ्रेंड होते त्यांनी सांगितलं, "तुम्हाला जरा सर्व्हिसची आवड जास्त आहे. ऑलरेडी सर्व्हिस करून आलेले आहात आणि हं, हं. कुठलातरी इगो दुखावला म्हणून तर ही कोर्टाची ॲड आलेली आहे, तर तुम्ही पहा प्रयत्न करून." मग मी बरोबर. तोही एक चान्स घेऊन पाहू म्हटलं, तर मी तिकडे पण ॲप्लिकेशन केलं. हजारो मुलांमध्ये तिथेही माझं सिलेक्शन झालं.
क्या बात है. आणि दरम्यान माझं लॉ पण कम्प्लीट झालं होतं. कोर्ट घातला होता. हं, हं, हं. प्रॅक्टिस सुरू केली होती. सिनियर सिनियरला काही ज्युनियर्स लोकांनी सांगितलं, "मॅडमचं कोर्टामध्ये सिलेक्शन झालेलं आहे. त्यांना हं, कॉल अप पण झालेला आहे, पण मॅम काही जॉइन होत नाहीयेत." तर मग मला हं. बोलून घेतलं माझ्या सिनियरनी. म्हटलं, "मला वकिलीच करायची, कारण मला आलेला हा शाळेमध्ये आलेला जो कटू अनुभव आहे, तो काही मला नोकरी करू देणार नाही." मग त्यांनी बरोबर. अ, मला समजावून सांगितलं. माझ्या मिस्टरांना बोलवलं. मिस्टर तेच म्हणाले, "वकिली ठीक आहे, नाही चालली तरी आम्हाला काही आर्थिक प्रॉब्लेम नाहीये." हं, मग हं. आम्ही त्यांनी मिस्टरांना समजून सांगितलं, की वकिली हे कधीही करू शकतात. तिथे एज बार नाहीये. तुम्ही कोणत्याही क्षणी हं. केव्हाही वकिली करू शकता. मिसेस हुशार आहे. केव्हाही माझं ऑफिस त्यांच्यासाठी उघडंच राहील. पण त्यांना जॉइन होऊ द्या. ते जरी क्लरिकलला जॉइन होत असल्या तरी त्या पगार घेऊन वकील काय करतात, जज काय करतात हे नक्की तिथे पाहणार आहे आणि शिवाय आनंदाने हं. पगारही घेणार आहे आणि गव्हर्नमेंटची नोकरी आहे. गव्हर्नमेंटची नोकरी शक्यतो त्या काळात कोणी चान्स सोडत नव्हतं. मग नव्हतंच. हो, हो. थोडंसं मुलीचा प्रश्न होता वाढवण्याचा. ते म्हणाले, "ते पण होईल. ते सर्व होतच असतं. सगळ्याच वर्किंग वुमेन कुटुंबाकडे हं, लक्ष हं. देतात." तर त्यांचं एक प्रॉपर गाईडन्स आहे. अशोक पाटील म्हणून रिन्युएंट वकील आहेत नगरचे. त्यांनी हे प्रॉपर गाईडन्स आम्हाला केलं. त्यानुसार आम्ही तिथे जॉइन झाले आणि ऑलरेडी माझं स्टेनो वगैरे झालेलं होतं. त्यामुळे 2-3 वर्षात ती पण ॲड आली. तर तिथेही मी कोर्टाचाच एम्प्लॉयी असल्यामुळं परीक्षा दिली. तिथे पण मी पास झाले आणि माझा स्टेनोचा प्रवास तिथे सुरू झाला. अच्छा, म्हणजे न्यायालयीन प्रक्रियेचा एक अत्यंत महत्त्वपूर्ण घटक म्हणून कनिष्ठ लिपिक म्हणून तुम्ही तुमच्या प्रवासाची सुरुवात केली. हो. बरं. आणि त्याच्यानंतर मग एल-एल-बी तुम्ही पूर्ण केलं. एल-एल-बी ऑलरेडी पूर्ण झालं होतं. घातलेला बरोबर. कोर्स मी काढून ठेवला आणि क्लरिकलला बरं. जॉइन झाले. असं झालं. अच्छा, 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 अच्छा. बरं. आणि त्याच्यानंतर मग एल-एल-एमकडे वळलात कारण एल-एल-एम पण तुमचं शिक्षण झालंय. मग हो. तिथून कनिष्ठ लिपिकडून परत मग शिक्षणाकडे एल-एल-एमकडे वळलात तुम्ही, असं झालं? नाही, मी मग स्टेनो केलं मी पूर्ण. मग हं, हं. स्टेनो म्हणून मी जॉइन झाले. स्टेनो म्हणून जॉइन झाले त्यानंतर एम-पी-एस-सीची ॲड आली होती. अ, बरं. जजेससाठी हं, हं. एम-पी-एस-सीकडनं सिलेक्ट होतात. ती ॲड आली होती. तर अ, आमच्या आता ते क्षेत्र एकच असल्यामुळे थोडंसं डिस्कशन व्हायचं, की ह्या पदापेक्षा हे पद चांगलं, या पदाला मान आहे, या पदात ज्या जबाबदाऱ्या आहेत, ह्या सगळ्या मी जवळून पाहतही होते आणि त्रासही आहे, ह्याही गोष्टी मी पाहत होते. परंतु आपण हाही एक परीक्षा देऊन पाहूयात. म्हणून हं. मी ॲप्लिकेशन केलं आणि प्री झाली, मेन्स झाली आणि ओरल पण सक्सेसफुली पास झाले मी फर्स्ट अटेम्प्टमध्ये. एम-पी-एस-सी फर्स्ट अटेम्प्टमध्ये पास होणारे फार कमी लोक आहेत. असं सर्वांचं बरोबर. अगदी. म्हणणं असायचं. पण मला हं. तसं तो काही प्रॉब्लेम आलेले नाहीत. कारण जिथे मी इंटरव्ह्यू दिले, जिथे कुठे मी परीक्षा दिल्या, तिथे मी टॉपला आलेले पहिल्यापासूनच होते. तशीच इथे देखील म्हणजे मी पहिल्याच अटेम्प्टमध्ये तुम्ही जे आहेत ना, ती परीक्षा एम-पी-एस-सी पास झालात. हो, एम-पी-एस-सीचे पास झाले आणि दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर आणि न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग म्हणून अ, अ, नगरमध्येच औरंगाबाद तुमची नियुक्ती झाली. नाही. त्या आउट ऑफ संभाजीनगरमध्ये डिस्ट्रिक्ट झाली. हां. हं. ज्या ह्या पोस्ट असतात त्या आउट ऑफ डिस्ट्रिक्ट असतात. होम डिस्ट्रिक्ट आम्हाला केव्हाही मिळत नाही. माझी प्रथम नियुक्ती झाली औरंगाबाद येथे. आत्ताचं बरं. संभाजीनगर. बरोबर, बरोबर. हं. आणि त्याच्यानंतर मग जे आहेत ना, पुढचं शिक्षण एल-एल-एम तुम्ही पूर्ण केलं. हां, मग पहिलं वर्ष ट्रेनिंगमध्ये गेलं. हं, त्यानंतर हं, हं. तिथे युनिव्हर्सिटीच होती. औरंगाबादला युनिव्हर्सिटी होती. म्हणून एल-एल-एम करूयात. आपलं शिक्षणाचं ध्येय थोडंसं अपुरं राहिलं असं जाणवत होतं. काहीतरी हं, आपल्यात हं. कमी आहे असं जाणवायचं. मग एल-एल-एमला ॲडमिशन घेतली. तिथे ते देखील 2 वर्षामध्ये कंप्लीट झालं आणि असा माझा तो प्रवास म्हणजे प्रॉपर न्यायाधीश पदापर्यंत पोहोचायला मला बराच कालावधी गेला. बरं. न्यायालयाच्या खुर्चीवर बसल्यानंतर सगळ्यात पहिला विचार तुमच्या मनामध्ये कोणता चमकला? आज आपण न्यायालयामध्ये काम करतच होतो. डाव्या साइडला म्हणजे क्लर्क म्हणूनही काम केलं, उजव्या साइडला मी स्टेनो म्हणून पण काम केलं आणि बरोबर. आता ह्या जबाबदारीच्या पोस्टवर आपण येण्याचा विचार केला आहे. परीक्षा पास होणं हे काय सोपी गोष्ट असते असं माझं मत होतं. परंतु हं, पुढची हं. जी जबाबदारी आहे, ती आपल्याला अगदी. पेलवेल की नाही हा थोडंसं मनामध्ये अशी द्विधा मनस्थिती असते, तशी माझी हं. देखील झाली होती. मग काय करायचं?
आपल्याला जमेल का नाही का ह्या थोड्याशा खुर्चीवर बसताना होत्या संभ्रम अवस्था होती. होती. परंतु आपण ते करण्याचा प्रयत्न करणारच आहोत आणि सक्सेसफुली करायचं आहे, ही एक हिंमतही होती. हं, त्यामुळे हं, मी त्या हं. खुर्चीवर आनंदाने बसले आणि कामकाज सुरू झालं. पहिल्याच दिवशी एव्हिडन्स घेतला. एव्हिडन्स म्हणजे पुरावा. कारण हं, ज्यावेळेस हं. न्यायाधीश जॉइन होतो त्या दिवशी पहिल्यांदा स्टाफच सांगतो की ते अजून तुम्हाला नॉलेज नाही, तुम्ही अजून घेतलेलं नाही. वकील बरोबर. तुम्हाला उलटे-पलटे प्रश्न विचारून तुम्हाला संभ्रमात टाकतील तर घेऊ नका. मी म्हटलं, मी हं. स्वतः टाइपच केलेलं आहे. फक्त आता मला रेकॉर्डिंग स्वतः करायचं आहे. त्यामुळे मी हं, पहिल्या हं, हं. कामाला सुरुवात केली तर सर्वांना आश्चर्य वाटलं. कारण औरंगाबादचा वकील संघ त्यावेळेस 1,500 होता. हं, 1,500 हं, हं. वकिलांच्या समोर काम करायचं. अगदीच. औरंगाबादमध्ये हायकोर्ट बेंच देखील होता. त्यामुळे हं, हं. त्या बेंचकडे अ, त्या बेंचचे हायकोर्टाचे वकीलही तिथे येत होते. निष्णात वकिलांच्या समोर काम करणं थोडीशी अवघड गोष्ट नक्कीच असते. परंतु आपण अभ्यास करून आलेलो आहोत. आपण त्यांचाच इतका अभ्यास केलेला आहे. कदाचित नॉलेज खरंच. कमी असेल, परंतु हं, आपण हं. प्रयत्न करायचे. कुठेही चेहऱ्यावर माझ्या कधी दिसलं नाही, की मला काही आता त्रास होत आहे किंवा काय काय हसतमुख असूनच मी माझं कामाची सुरुवात केली आणि सर्वांना आश्चर्य वाटायचं, की नवीन आलेली मुलं थोडेसे चिड वाढते, स्ट्रेस वाढतो. काय हं, मॅडम हं. अगदी आनंदामध्ये हसतमुख असली कामं करत आहेत. तर त्यामुळं मला काम करतानाही कुठलं असं खूप स्ट्रेसफुल असं वाटलं नाही. कनिष्ठ लिपिक म्हणून तुम्ही काम केलं होतं त्याच्या अगोदर. स्टेनोग्राफर म्हणून काम केलं होतं. त्यामुळे बऱ्याच वेळा काय होतं, की ग्रासरूट लेव्हलपासून गेलेला एखादा जर न्यायाधीश असेल, त्याला ती प्रक्रिया इतकी मायक्रो लेव्हलला माहिती असते, की कुठलाही जे आहेत ना टायपिस्ट किंवा स्टेनोग्राफर सहज त्या न्यायाधीशाला विड्यात काढू शकत नाही. याचं जे आहे ना अनुभूती तुम्हालाही आली आहे का? नक्कीच, नक्कीच. कोणत्या कामाला किती वेळ लागतो, कोणतं काम कशा कौशल्याने करायला पाहिजे, ते काम कोणाकडून करून घेतलं पाहिजे. त्यातल्या त्यात आपल्याला सपोर्टिव्ह कोण असेल, स्टाफची निवड करताना आपण बरोबर बेंचवर कोणाला बसवलं पाहिजे, रेकॉर्डला कोणाला ठेवलं पाहिजे, एएस हुशार आहे किंवा नाही, आपल्याला तो सपोर्टिव्ह आहे की नाही, ते एका झलकमध्ये पाहण्याची मला नेक आलेली होती, ह्या सगळ्या प्रवासामध्ये. अगदीच, त्यामुळे अगदीच. बसवण्याची काही भानगडच नव्हती किंवा काही येत नाही हाही प्रश्न नव्हता. प्रॅक्टिकल नॉलेज तर ऑलरेडी होतं आणि बुकिश नॉलेज घेऊन आपण एल-एल-बी केलेलंच होतं. त्यामुळे तो काही प्रश्न आला नाही मला. म्हणजे मागचा असलेला अनुभव तुम्हाला अत्यंत पूरक ठरला या न्यायालयीन प्रक्रियेमध्ये. नक्कीच. कारण ज्यावेळेस अगदी क्वालिफाईड, अगदी गोल्ड मेडलिस्ट मुलं असतात, त्यांना देखील त्या गोष्टीचा स्ट्रेस येतो, झोप उडते, हं. कामकाज कसं करावं कळत नाही, प्रॅक्टिकल नॉलेज नसतं, त्यामुळे बरेच प्रॉब्लेम्स येतात. तो मला प्रॉब्लेम आला नाही. त्यामुळे मला ते काम करणं खूप सुखकर गेलं आणि मी त्याचा आनंद घेतला. म्हणजे बऱ्याच वेळा व्यासपीठावरून स्त्री-पुरुष समानतेच्या मोठमोठ्या गप्पा मारल्या जातात, भाषणं ठोकली जातात. पण प्रत्यक्षात स्त्री आणि पुरुष यांच्याकडे पाहण्याचा व्यवहारात दृष्टिकोन थोडा बदललेला दिसतो. असा अनुभव आला का तुम्हाला? का खऱ्या अर्थाने स्त्री-पुरुष समानता तिथे तुम्हाला जाणवली? नाही, तो संमिश्र अनुभव असेल. कारण की ज्यावेळेस एक एक लेडीज डायसवर बसते, त्यावेळेस तिचा रिस्पेक्ट मनात नसेल, तरी तो ठेवावाच लागतो. कारण ते पद हं. त्या पदाचा तो मान आहे, त्या खुर्चीचा मान आहे, त्या व्यक्तीचा मान नसतो. त्यामुळे तो मान मला नक्कीच मिळाला. अ, विधिज्ञांनी, पक्षकारांनी ते मला तेवढा रिस्पेक्ट दिलेला आहे आणि मी देखील त्यांचा रिस्पेक्ट ठेवलेला आहे. कारण की त्यांचं एज, त्यांचं नॉलेज आणि ते कोणत्या परिस्थितीतून आले, त्यांच्या वाणीवरनं, बॉडी लँग्वेजवरनं सर्व गोष्टी समजत होत्या. आणि त्यामुळे मला तो स्त्री-पुरुष समानता हा प्रश्न पहिल्यापासून नव्हताच आणि नंतर देखील फार आला नाही. पण एका स्त्रीला काही अडचणी येतात, त्या मला थोड्याफार आल्या. पण त्या माझ्या अ, चातुर्य कौशल्याने त्या मी प्रॉपरली गोड बोलणे, प्रसंगी शांत राहणे, त्या गोष्टी मला जमल्या आणि त्याचा मला चांगला उपयोग झाला आणि माझ्या जेंट्स कलीगनी देखील मला खूप सहकार्य केलेलं आहे. पण बऱ्याच वेळा असं होतं, की एका पुरुषाला काम करत असताना ज्या अडचणी येतात, त्याच्यापेक्षा कैक पटीने अडचणी स्त्रीला येतात. कारण पुरुष हा बाहेरची कामं, व्यावसायिक कामं सांभाळतो. त्यावेळेस घरगुती तशी जबाबदारी त्याच्याकडे नसते. पण स्त्री म्हटल्यानंतर सहज स्वाभाविक ही अपेक्षा असते, की तिने बाहेरचं काम तर केलंच पाहिजे. पण घरी आल्यानंतर वैवाहिक जबाबदारी, कौटुंबिक जबाबदारी, पारिवारिक जबाबदारी, इतरही कामं तिला कळत-नकळतपणे कराव्या लागतात. तर हा जो जे आहेत ना, कौटुंबिक आणि न्यायालयीन ह्या कामाचा समतोल साधण्यासाठी किंवा ती एक प्रकारची सर्कस, तारेवरची कसरत
ही कशी तोलली तुम्ही, कशी सांभाळली? हे जाणून घ्यायला आम्हाला नक्की आवडेल. त्या गोष्टीकरता मला घरच्यांचं खूप सहकार्य आहे. ह्या स्त्री आणि पुरुष हं. समानता ह्या गोष्टीवर बोलणं फक्त सोपं असतं. परंतु ज्या हं, हं. जबाबदाऱ्या असतात त्या दोघांनाही त्या पार पाडाव्याच लागतात. जेंट्सला देखील त्याच्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात कारण तिथून त्यालाही एक्सक्यूज नसतो आणि लेडीजला एक्सक्यूज नसतो. आणि त्या पार पाडल्या तरच तो आनंदी संवाद, आनंदी संसार, आनंदी समाजामध्ये राहण्याची वृत्ती ह्या गोष्टी होऊ शकतात. कारण जर आपण घरातून टेन्शन घेऊन डायसवर जाऊन बसलो, तर नक्कीच आपला चेहरा बोलतो. असं कधीच होत नाही, की आपण हसत असतो, परंतु आपल्या मागे जे काही आहे ते दुःख चेहऱ्यावर नक्कीच दिसत असतं. मला ह्या गोष्टीचं मला घरामध्ये खूप सहकार्य होतं. माझ्या घरामध्ये लग्न झाल्याबरोबर ही शैक्षणिकदृष्ट्या ओढ असलेली मुलगी आलेली आहे. त्यामुळे सर्व कामाला मेल बाई लावण्यात आलेली होती. फक्त हं, हं. स्वयंपाक करणं एवढंच आमचं घरी काम असायचं. बाकी सर्व बरं. कामाला बाई होती. आणि सासू-सासरे माझे खूप समजदार होते. किरकोळ काही काम करावे लागणार नाहीत आणि त्यांना शिक्षणाची त्यांनाही आवड असल्यामुळे त्यांनी मला त्याही काळात खूप सहकार्य केलं. कारण माझं एम.कॉम टू एल-एल-बी, एल-एल-एमचा प्रवास अगोदरच इथे अहिल्यानगर येथेच झाला होता. त्यामुळे हं, त्यांनी हं, हं. त्यावेळेस मला खूप सहकार्य केलं होतं आणि तीच भावना माझ्या पतींमध्ये देखील होती. कारण त्यांनाही जरी कंपनी सर्व्हंट असेल, थोडेसे रिजिड असतात असे कंपनीतल्या लोकांचं एक स्टेरिओटाइप जीवन असतं. पण तसं माझ्या बरोबर. घरात नव्हतं. ते खूप फ्लेक्सिबल होते. त्यांनी देखील लॉला ॲडमिशन घेतलं होतं. परंतु त्यांना सर्व्हिसमुळे ते करता आलं नाही. तर त्यांना तो एक आनंद होता, की मी जे काम नाही केलं ते माझ्या पत्नीने केलं. त्याचा त्यांनाही आनंद होता आणि त्यांनी मला कोणत्याही गोष्टीत अडवलं नाही. जर मी अभ्यास करायला बसले, सुरुवातीला एल-एल-बीचा अभ्यास होता. तो करायला बसलेले असेल, तर कधीही त्यांनी मला सांगितलं नाही, "उठून चहा कर किंवा उठून मला अगदी. नाश्ता कर." ते स्वतः करून माझ्या पुढे आणून ठेवायचे. बऱ्याच वेळेस ते अरे बापरे! कंपनीत गेले, तर जाताना मी जिथे बसलेले असायचे, ते आल्यावरही तिथंच बसलेले सापडायचे. मग त्यांना कळायचं, की कारण कायद्याचा अभ्यास करत असताना बऱ्यापैकी वेळ खूप द्यावा लागतो, त्याग खूप करावा हं. लागतो. आणि त्या त्याग करण्यामध्ये जर घरच्यांचं सहकार्य असेल, तर त्याची आपल्याला आणखी उपयोग होतो आणि आपण अगदीच. आणखी झपाट्याने काम करू लागतो. तो मला अनुभव आला. मला घरचं खूप सहकार्य मिळालं. स्त्री आणि पुरुष हा आमच्या दोन्ही घरामध्ये असा फारसा नव्हता, फरक नव्हता. आणि ती सवय आता माझं जीवन बऱ्यापैकी मुलांमध्येच गेलेलं होतं. त्यामुळे मलाही ती इतकी जाणीव झाली नाही, की आपण एक लेडीज आहोत म्हणून आपण मागे राहिलं हं. पाहिजे किंवा काय माझी जबाबदारी मी केली तरच मला घरात मानाचं स्थान मिळेल असं काहीच नव्हतं. घरातलं जे सांस्कारिक वातावरण असतं त्याचा इम्पॅक्ट माझ्यावर होता. त्यामुळे मी पण स्वतःला स्त्री आहे म्हणून आपण मागे राहिलं पाहिजे असं कधीच नव्हतं. आणि मला सांगायला एक आवडेल, की स्टाफमधनं ज्यावेळेस सिलेक्ट न्यायाधीश होतो, त्यावेळेस हं, त्याला हं. जे काही त्रास झालेला असतो, तो त्याने अनुभवलेला असतो आणि इतरांनी तो पाहिलेला असतो. बरोबर. त्यामुळे लेडीज बऱ्यापैकी न्यायाधीश पदाची स्वप्न बघत नाहीत. आपण हं, इथे हं, हं. स्टाफमधून जॉइन झालेला व्यवस्थित पगार आहे. आपण आपल्या कुटुंबाकडे दररोज जाऊ शकतो. त्यामुळं कौटुंबिक आणि न्यायालयीन जबाबदारी तेव्हा पार पाडता येतात. परंतु ज्यावेळेस न्यायाधीश होतो, त्यावेळेस आपला जिल्हा ओमिट होतो. आपलं त्याच्यामुळे मी जिल्ह्यामध्ये कधीच येऊ शकले नाही. नोकरी हं, निमित्ताने हं. न्यायाधीश झाल्यावर. रिटायर झाल्यानंतरच मी नगरमध्ये पाऊल ठेवलं. तेव्हा मला दर 3 वर्षांनी फिरावं लागत होतं आणि त्याकरिता मग बरोबर. माझ्या पतींनी मला खूप सहकार्य केलं. माझ्या मुलींनी देखील असे कुठलेही हट्ट नाही केले, की मला हे पाहिजे, ते तूच पाहिजे, तुझंच प्रेझेन्स सिक्युअर पाहिजे असं कधीच केलेलं नाही. त्यामुळे मी हा प्रवास आनंदाने पार पाडू शकले आणि माझ्या व्यावसायिक जीवनाकडे खूप कॉन्सन्ट्रेटली काम करू शकेल. नक्कीच. कारण स्त्री म्हटल्यानंतर ती फक्त स्त्री नसते. ती कुणाची तरी सून असते, कुणाची तरी पत्नी असते, कुणाची तरी ती आई असते आणि या सगळ्या भूमिकांमधला समतोल साधणं ही खरंच तारेवरची कसरत असते आणि त्यातल्या त्यात न्याय क्षेत्र म्हटल्यानंतर तिथे तर जे आहेत ना चॅलेंजेस, आव्हानं अधिक मोठी असतात. कारण स्वाभाविकपणे एक स्त्री म्हणून आपण वावरतो आहोत, पण न्यायाच्या खुर्चीवर बसल्यानंतर अनेक तणावपूर्ण वातावरण आहेत. कारण न्यायाधीशाच्या समोर जे काही रंगमंच असतो, तो वेदनेने भरलेला असतो. कुठलाही माणूस सुखासुखीच्या आहेत ना आनंदात केस टाकत नाही. त्याच्या वेदना असतात, त्याला अन्याय झाल्याची भावना असते, गुन्हा घडलेला असतो. कुठेतरी जे आहेत ना रुटीन लाईफमधून वेगळेपण आलेलं असतं आणि त्या वेदनांचं जे आहेत ना संघर्ष, वकिलांचं आर्ग्युमेंट, त्याच्यानंतर जे आहेत ना असलेला सगळा तो नाट्यमय असलेला संवाद आणि तो प्रसंग
हे पाहून जे आहेत ना वकील म्हणून तर त्रासदायक असतंच. त्याही पलीकडे जे आहेत ना सातत्यानं असे केसेस अनुभवत असताना न्यायाधीशाच्या समोर तर प्रचंड मोठं आव्हान असतं आणि हे एक स्त्री करते आहे म्हटल्यानंतर स्वाभाविकपणे काय होतं, की घरच्या जबाबदाऱ्या आपण कितीही नाही म्हटलं, तरी आई या भूमिकेत आपल्याला प्रवेश करावा लागतो. पत्नी या भूमिकेत प्रवेश करावा लागतो. सासू-सासरे किंवा कुटुंब कितीही समजदार असले, तरी एक कळत-नकळतपणे एक नैतिक दायित्व आपल्यासमोर उभं राहतं आणि आपल्याला त्या भूमिकेतून वावरताना स्वाभाविकपणे त्या भूमिकेला न्याय द्यावा लागतो. नक्कीच. स्त्री म्हणून जे बरं. कर्तव्य असतात. हं, हं. ओके. जे स्त्री म्हणून जे कर्तव्य असतात ते पार पाडताना मी पार पाडायचा प्रयत्न अतोनात केला, की मुलीच्या शाळेत असेल, मला जायला जमलं नाही तर मला वाईट वाटायचं. परंतु हं, मी हं. घरी आल्यानंतर त्यांचं रिव्ह्यू घेणार. काय झालं बेटा? काय नाही झालं? काय तुला त्रास झाला का? काय नाही? एक मला प्रसंग सांगायला आवडेल, की मला जो काही प्लीज, त्रास झाला, प्लीज. हं. की मुलगी माझी 10वी ला शाळेत पहिली आली होती. शाळेत पहिली आली त्यावेळेस पालकांचा सत्कार ठेवलेला असायचा त्या हं. शाळेने, की ज्यांची मुलं फर्स्ट आलेली आहेत, पहिल्या 10 मध्ये आलेले त्या पालकांचा सत्कार. मुलगी पहिली आली होती. पालकांचा सत्कार ठेवलेला होता. पण त्या सत्काराला माझे पती पण जाऊ शकले नाही, कारण त्यांनाही तिकडून रजा मिळाली नाही आणि मलाही रजा मिळाली नाही. मुलगी त्यावेळेस बरं. काहीच बोलली नाही. त्यावेळेस ती घरी आली. घरी थोडीशी हिरमुसलेली होती. हं, 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 नंतर हं. संध्याकाळी जेव्हा आमची दोघांची गाठ झाली, तेव्हा तिने तिचा राग व्यक्त केला, की असे कमनशिबी आई-वडील हे माझ्याच घरात आहेत म्हणे, की ज्यांचा सत्कार मुलांसाठी हं. होतोय आणि त्या आई-वडिलांना यायला जमत नाही. याच्या इतकी दुर्दैवी मुलगी मी असू शकत नाही. त्या दिवशी स्ट्राईक झालं, की आम्ही आई-वडील म्हणून कुठेतरी कमी पडतोय. पण पैसा पुरवला, तुम्ही त्यांना इतर सर्व साधनं पुरवली, शाळेत स्टँडर्ड शाळेत घातलं, सगळं केलं. तरी पण त्यांना जो भावनिक जिव्हाळा असतो, त्यांना ज्यावेळेस आई-वडिलांची आवश्यकता असते, त्यावेळेस आपण जाऊ शकलो नाही. तिथे आम्ही आम्हालाही खूप त्रास झाला. दोघा नवरा-बायकोंना खूप त्रास झाला. नंतर सांगितलं, की तुझे कुठलाही प्रसंग असो, की आम्ही काही करू, तिकडे नोकरी सोडू, परंतु तुझ्यासाठी आम्ही येऊ. तुला इतकं वाईट बरोबर. वाटत आहे, हे तू जर आम्हाला अगोदर सांगितलं असतं, तर आम्हाला खूप आनंद झाला असता. हं, हं. तिने सांगितलं, हे मी सांगण्या इतकी गोष्ट नाही. मी लहान आहे. 10वीत मुलगी ज्यावेळेस फर्स्ट येते, त्यावेळेस आई-वडिलांची ड्युटी काही असते, ती सुरू होते. पण ती तर अगदी. तुम्ही नाही करू शकलात. त्यानंतर मात्र मी असं ठरवलं, की काही झालं तर मुलांच्या आनंदाकरिता वेळ हा दिलाच पाहिजे. मग भले मला नाही वेळ देता आला, तर माझ्या पतींनी तो वेळ दिलेला आहे. प्रत्येक वेळेस मुलांच्या चांगल्या जे जे काही चांगले असतील ते घडलेले आहेत. मग एक छोटी मुलगी माझी सायकलपटू आहे. राज्यस्तरीय सायकल खेळायची. तर तिला प्रत्येक वेळेस घेऊन जायचं काम वडील करायचे आणि ती पण कायमस्वरूपी नंबर आणायची. आणि हे कौतुकाची गोष्ट आहे, की माझ्या दोन्ही मुली अतिशय बुद्धिवंत आहेत आणि त्यांनी तो आमचा जो वारसा आहे, तो पुढे पुढे नेलेला आहे. चालू केलं. हां, जरी आम्हाला कौटुंबिक आयुष्यात त्यांना खूप सुख म्हणता येईल, प्रेम देता आलं नाही, की जसं इतर हं. हाउसवाईफ मुलांना जवळ घेऊन झोपणार, मुलांच्या सगळ्या गोष्टी ऐकणार, ते मला जमलं नाही. ते मात्र माझ्या पतींनी केलं. कारण त्यांनी नगर सोडलं नाही. त्यांनी हं, हं, हं. मुलींसाठी स्वतः कॉम्प्रोमाईज केलं आणि मला घडवलं. जसं एखाद्या मुलांना घडवतात, तसं माझ्या पतीने मला घडवलेलं आहे. अगदीच. आता स्वाभाविकपणे काय होतं, आपल्या आयुष्यात आपल्याला अगदी परिपूर्ण आयुष्य जगणं तितकंसं सहज सोपं होत नाही. कारण आपण पाहतो महात्मा गांधी त्यांचं सामाजिक आणि राष्ट्रीय जीवन जगत असताना सुद्धा त्यांच्या मुलांच्या नजरेतून गांधीजींकडे पाहिल्यानंतर प्रकाशाची सावली ह्या पुस्तकामध्ये अत्यंत टीकात्मक पद्धतीने जे आहेत ना, की ते कदाचित राष्ट्रपिता असतील, पण पिता म्हणून त्यांनी आम्हाला कधी न्याय दिला नाही, अशा प्रकारचा सूर दिसतो. किंबहुना हाच प्रकार आपण प्रभू रामचंद्रांच्या बाबतीतही पाहतो. राजा म्हणून प्रभू रामचंद्र आदर्श समजले जातात. एक उत्कृष्ट योद्धा समजले जातात. पण असं असताना सुद्धा बऱ्याच लोकांच्या मनामध्ये पती म्हणून राम जे आहेत ना, त्यांनी योग्य प्रकारे सीतेला न्याय देऊ शकले नाही, अशी तक्रार किंवा अशी कुरकूर सातत्याने ऐकायला मिळते. त्यामुळे जे आहेत ना, सामाजिक जीवन जगत असताना स्वाभाविकपणे कौटुंबिक जीवनामध्ये कुठेतरी तडजोड ही करावी लागते. कारण तो इच्छा नसते, पण कधीतरी नाईलाज म्हणून सुद्धा आपल्याला जे आहेत ना, स्वीकारावं लागतं. हे कटू सत्य जर राम आणि गांधीजींना जर टाळता आलं नाही, तर स्वाभाविकपणे आपल्याला ते कसं टाळता येणार? नक्कीच नाही, नक्कीच हं, नाही. थोड्याफार कुरबुरी होत होत्या, कारण अतिरिक्त कामाचा ताण त्यांच्याकडे पडत होता. नंतर माझ्याकडे लक्ष द्यावं लागत होतं हं, आणि हं. स्वतः पण कुठल्याही कार्यक्रमाला जाताना एकटे जावं लागत होतं.
कुठे फ्रेंड सर्कलमध्ये काही पार्टी असली काय असेल तर एकटंच जावं लागायचं. मग ते मला कधीतरी म्हणायचे, मी विवाहित असून विवाहित नसल्यासारखंच वाटतं, कारण मला सगळेजण म्हणतात की अरे तू कायमस्वरूपी एकटाच कसा असतो. म्हटलं आता ते आपण तेवढं कॉम्प्रोमाइज करत आहोत हे पण त्यांना दिसत आहे. मग ते म्हणायचे की ठीक आहे, जग काही म्हणत असेल तरी ते ते काही काम तू जे बाहेर पडलेले आहे ते चांगल्या कामासाठी, कदाचित घरच्या कामापेक्षा न्यायदान हे काम जर श्रेष्ठ करत असेल तर तिथे मला कॉम्प्रोमाइज करायला काहीच हरकत नाही. प्रभू रामचंद्रांच्या आयुष्यामध्ये जसे काही प्रसंग आले तसे आपल्या आयुष्यात तर येतच असतात. आणि जर तिथे आपण थोडंसं माइंड कंट्रोल ठेवलं तर नक्कीच आपण समाजात करता काही देणं आहोत, ते देण्याचं कार्य देखील आपल्या हाताने घडू शकतं. हे माझं उदाहरण आहे. नाही, बऱ्याच वेळा असं ऐकायला मिळतं, की न्यायाधीश म्हटल्यानंतर बऱ्याच आचारसंहिता पाळाव्या लागतात, मर्यादा पाळाव्या लागतात. सामाजिक कार्यक्रमांमध्ये सहज असा सहभाग घेता येत नाही किंवा कौटुंबिक कार्यक्रमामध्ये सुद्धा सहजपणे वावरता येत नाही. हा प्रोटोकॉल आहे का जे आहेत ना स्वीकारण्याचा काही मानस आहे? त्याच्यावर जरा बोलता येईल का? कारण बऱ्याच वेळा समज, गैरसमज अशा संदर्भात ऐकायला मिळालेले असतात आणि त्याच्यातून काही धारणा तयार होतात. नक्कीच. न्यायाधीश म्हटलं की आपण कोणाला तरी न्याय देत असतो. 2 पक्षकार आपल्या समोर असतात. त्यापैकी आपण न्याय देताना एकाच्याच बाजूने निकाल लागतो. तो आनंदी होतो आणि दुसरा आहे तो दुःखी होतो. मग दुःखी झालेल्या व्यक्तीचं माइंड कोणत्या स्वरूपाने आपल्याकडे पाहण्याची दृष्टी राहणार? निगेटिव्ह. की अरे ह्या अगदी. असं कसं करू शकतात? मी खरा होतो, माझी बाजू खरी होती तरी मला न्याय मिळाला नाही, असं त्याच्या माइंडमध्ये ते राहतं. आरोपी असेल तर त्यांची वृत्ती तशीच असते साधारण, की जसं माझ्या बाबतीत झाले तसं मी त्यांना त्रास द्यायचा प्रयत्न करू शकतो. अशा अगदी. घटना झालेल्या तुम्ही पेपरमध्ये ऐकलेल्या असतील आणि अगदी. आम्ही दररोज समोर पाहत होतो. त्यांची पाहण्याची वक्र दृष्टी, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही जाणत होतो. आम्हाला त्यामुळेच पोलीस प्रोटेक्शन असायचं. जर आपली माहिती कुठे डिटेक्ट झाली तर कदाचित आपल्या स्वतःपेक्षा आपल्या कुटुंबावर त्याचा परिणाम होऊ शकतो. काही प्रसंगी न्यायाधीशांच्या कुटुंबामध्ये मर्डर झालेले आहेत. ह्या गोष्टी आम्हाला अगदी. अ, आणि स्वतः न्यायाधीशांकडे किंवा जर आपल्या विरोधात निकाल गेला वगैरे तर चप्पल फेकून मारणे, सुरा फेकून मारणे हे तुम्ही पेपरमध्ये ऐकता, पण आम्ही हे अगदी. अनुभवलेलं आहे. न्यायदान कक्षामध्ये ह्या गोष्टी घडतात. वकील एकदम त्यांच्या पक्षकार असताना जोरात काही बोलून जातात. तर तिथे आपला माइंड कंट्रोल ठेवता आला पाहिजे. आणि ती खुर्ची एक वेगळी आहे. त्यांनी एक स्वतःचं माइंड प्रिपरेशनसाठी निरपेक्ष न्याय देता यावा याकरिता समाजापासून जर दूर राहिलं, तर नक्कीच आपण निरपेक्ष न्याय देऊ शकतो आणि कोणाचं बर्डन राहत नाही, कुठलं टेन्शन राहत नाही. ती स्ट्रेसफुल लाईफ आहे, पण तो एक प्रोटोकॉल आहे. कारण आम्हाला तसं ट्रेनिंगमध्येच सांगितलं जातं, ज्यावेळेस आपण त्या न्यायादानाच्या न्यायासनावर बसणार असतो, त्या अगोदर शपथविधी होतो. त्या शपथविधीमध्येच असं तुम्ही निरपेक्ष न्याय देणार आहात. सर्व जरी तुमचे बंधू आणि सखा असले तरी पण तुम्ही ते न पाहता कायदा काय सांगतो, तुमचं माइंड काय सांगतं, तुमच्या समोर आलेले पुरावे आहेत, त्याच्या विरोधात तुम्ही न्याय देऊ शकत नाही. त्यामुळे तुम्ही सोशल लाईफ आमचं बंदच असतं. त्यामुळं आम्हाला आणि स्वाभाविक एकटेपणाचं जी भावना असते त्यामुळे स्वभाव थोडे रिजिड होतात. स्ट्रेस असतो. निरपेक्ष न्याय देण्याकरिता हा प्रोटोकॉल आहे आणि तो ह्या पदाला अतिशय आवश्यक आहे. त्यामुळे न्यायाधीश ही व्यक्ती थोडी कमी बोलणारी, विचार जास्त करणारी, दोन्ही बाजूंचं ऐकल्याशिवाय कुठलाही तुम्हाला सजेशन न देणारी ही व्यक्ती अशी असते. त्यामुळं तो प्रोटोकॉल होता. सोन्याच्या पिंजऱ्यामध्ये बसलेला पंख कापलेला पक्षी असतो, तसं आमचं अगदी. जीवन होतं. सोशल लाईफ नाही म्हणजे आनंद नाही, हे तर तुम्ही नक्की जाणू शकता. जर अगदीच, एकटे अगदीच. हा सर्वात त्रासदायक असणारा अ, शत्रू आहे आमच्यासाठी आणि ते अनुभव मी घेतलेले आहेत. पूर्ण आयुष्यभर एकटेपणा सोसलेला आहे. नाही, म्हणजे न्यायाधीश म्हणून आपण पाहतो, त्याचा रुबाब पाहतो, त्याला मिळणारा रिस्पेक्ट पाहतो. पण त्याच्या पाठीमागे जे आहेत ना असणाऱ्या कुठेतरी खंत, कुठेतरी त्या वेदना, त्या तशा सोप्या नाहीयेत. कारण एखाद्या ऋषीला तपस्या करण्यासाठी अगदी जे आहेत ना, खूप मोठ्या कालावधीसाठी जंगलात जाऊन राहावं लागतं, गुफेत जाऊन राहावं लागतं. नंतर तो स्वतःला सिद्ध करतो आणि नंतर मग तो समाजाभिमुख होतो. हा सुद्धा भाग जे आहेत ना न्यायाधीशाच्या बाबतीत प्रकर्षाने पाठवलं. ही एक प्रकारची साधना आहे, एक प्रकारचं तप आहे. नक्कीच, नक्कीच. ऋषी तरी काही साधनेनंतर त्याला ऋषित्व प्राप्त होतं. पण इथे परीक्षा पास झाली कीच ऋषित्व प्राप्त होतं आणि एकाकीपणा हा आमच्या
जॉईनिंग ते रिटायरमेंट हा प्रवास असतो. आणि त्याचं कारणही असंच आहे की तिथे भरपूर अभ्यासाला वेळ मिळावा, तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन होता आलं पाहिजे, शांत राहता आलं पाहिजे, समोर कितीही वाईट प्रसंग घडले तरी तुम्हाला निरपेक्ष न्याय देता आला पाहिजे. आणि समोर येणारा प्रत्येक प्रसंग हा प्रत्येक केस हा वेगळा प्रसंग असतो. ते अगदीच. दिवसभरात कितीतरी प्रसंग आम्ही हँडल करत असतो. हं. तर प्रॉपर प्रत्येक गोष्टीला न्याय देता यावा, त्याकरता तुमचं माइंड फ्रेश पाहिजे. त्यामुळे तुम्हाला सोशल लाईफ नसलं तर तुम्ही नक्कीच ते करू शकता, असं आहे. आणि ते बरोबर आहे, हं. प्रियांबलच आहे की तुम्ही निरपेक्ष न्याय देण्याकरता तुम्हाला शांतता, एकांतवास, मेडिटेशन ह्या गोष्टी अत्यंत आवश्यक आहेत. बरोबर, अगदीच. न्यायासनावर विराजमान झाल्यानंतर ज्यावेळेस आपण न्यायाधीश म्हणून काम करत असतो, तर स्वाभाविकपणे अनेक प्रकारचा ट्रेस, एक वेगळ्या प्रकारची जबाबदारी आणि त्या जबाबदारीतून येणारी सजगता. पण त्या सजगतेबरोबरच त्या मानसिक दृष्टिकोनातून तणाव हा सुद्धा पूरक ठरतो. मानसिक तणाव खूप करण्यासाठी, मॅनेज करण्यासाठी, तणावाचं व्यवस्थापन सांभाळण्यासाठी तुम्ही नेमकं काय करत होतात? पुस्तक वाचणं असेल, मेडिटेशन करणं असेल, एखाद्या धार्मिक गोष्टीचं चिंतन करणं असेल किंवा कुणाशी जे आहेत ना बोलणं असेल किंवा कुठल्यातरी थेरपी ॲप्लाय करणं असेल. तर नेमका हा ट्रेस निर्माण होत असताना तुम्ही तो व्यवस्थापन कसं सांभाळलं? याच्याबद्दल जाणून घ्यायला आम्हाला नक्की आवडेल. एकदा दिवसाची सुरुवातच अशी व्हायची की आपला आदल्या दिवशीचा अभ्यास केलेला असायचा. गेल्यानंतर आपल्याला काही ऑर्डर्स करायच्या आहेत, काही जजमेंट्स द्यायचे आहेत, काही पुरावे घ्यायचे आहेत, काही आपल्याला आर्ग्युमेंट्स ऐकायचे आहेत. असं हे बिझी शेड्यूल असतं. तर त्यामुळे हं, आपल्याला हं. प्रत्येक केसचं स्टडी करणं, घरी करणं, म्हणजे 8 तास ऑफिसचं काम सोडून पुन्हा 5 ते 6 तास अभ्यास करणं, हे आमचं नित्याचं काम असायचं. त्यामुळे सकाळी लवकर उठणे आणि रात्री लवकर झोपणे तर नसायचं, कारण बऱ्यापैकी हं, अभ्यास हं. केल्यानंतरच झोप लागायची. आणि काही जर कोर्टामध्ये झालं, कुठली एखादी क्रिटिकल केस आली, तर ती डोक्यामध्ये घेऊन येतो आपण. काही हं, वाद हं. झाले, तर ते पण घेऊन येतो. म्हणजे सगळ्या गोष्टी, निगेटिव्ह गोष्टी कोर्टातनं घरी घेऊन येतो आपण. मग त्याकरिता कोर्टातनं आल्यावर फिरायला जाणे, 1 तास त्या त्या विषयाशी कोणाशी न बोलणे, शांतपणे फिरून येणे, नंतर ध्यानधारणा करणे. मला पहिल्यापासून ध्यानधारणेची सवय होती, मेडिटेशनची सवय होती आणि हं, हं, योगा हं. हे माझं पहिल्यापासूनच असायचं. त्यामुळे मला त्या गोष्टी खूप सहज सोप्या गेल्या. म्हणजे माझं स्ट्रेस मॅनेजमेंट करणं मला खूप सोपं गेलं. स्वाभाविकपणे ध्यानधारणा म्हटल्यानंतर थोडा एकांतात जे आहेत ना, स्वतःबरोबर एक क्वालिटी टाईम घालवणं, त्याच्याशिवाय ह्या गोष्टी शक्य होत नाहीत. कारण एवढ्या मोठ्या पदावर काम करत असताना आपलं माइंड मॅनेजमेंट जर झालं नाही, तर सोशल मॅनेजमेंट आणि प्रोफेशनल मॅनेजमेंट कोलॅप्स होतं हे स्वाभाविकच आहे. बरं हे न्यायदानाचं काम करत असताना, प्रत्येकाला न्याय देताना आपल्या कुटुंबावर, पतीवरती, मुलांवरती कुठेतरी अन्याय झाला, असा सूर ऐकायला आला किंवा कुठेतरी सेल्फ रिअलायझेशन झालं का? हो, नक्कीच. ज्यावेळेस मी माझं व्यावसायिक जीवन सुरू केलं, त्यावेळेस मला कुटुंबाकडे थोडं दुर्लक्ष झालं. आणि ते स्वाभाविक होतं, की मी प्रॉपर स्टेशनला, म्हणजे मी अहमदनगर येथे डेली येऊ शकत नसायचे. महिन्यातनं हं, 1 हं. वेळ फक्त माझी व्हिजिट असायची. म्हणजे मी घरी येताना पाहुणी म्हणून येणार आणि पाहुणी म्हणून आल्यानंतर मला देखील तितका वेळ देता यायचा नाही. 1 किंवा 2 दिवस मिळायचे. त्यावेळेस जेवढं शक्य असेल तेवढं फिरायला जाणे, मुलांशी संवाद साधणे, पतींना हवं नको आहे ते बघणे, अभ्यास. तिकडं येताना मात्र मला कंपल्सरी सांगितलेलं असायचं, येताना फाईल घेऊन यायची नाही घरी. ऑफिसहून येताना जशी फाईल घेऊन येत असते, तशी इथं घरी येताना मात्र फाईल आणू नको आणि ते कुठल्याही कोर्टाच्या डिस्कशन इथं करत जाऊ नको, असं कंपल्सरी असायचं. त्यामुळे मी त्या तिकडनं आले, की इकडे घरी आल्यानंतर मी हाउसवाईफ म्हणून जे काही माझं कर्तव्य असतात, ते मी करायचा प्रयत्न करायचे. आणि पुन्हा जाताना मात्र पुन्हा थोडं वाईट वाटायचं, की आता सोमवार आलेला आहे, चला आपल्या स्टेशनला जायचं आहे आणि आपली जबाबदारी पूर्ण करायची आहे. ते थोडंसं मला तो कौटुंबिक आयुष्याकडे थोडं दुर्लक्ष नक्कीच झालेलं होतच असतं, त्याशिवाय नाही. जर आपला साथीदार व्यवस्थित असेल, तर ते हं, कुटुंब हं. सांभाळतो. नाहीतर मग कुटुंबात मुलांवर संस्कार होत नाहीत. बऱ्याच न्यायाधीशांची मुलांचे हायली क्वालिफिकेशन होत नाहीत. त्यांना काही व्यसनाधीनता वगैरे सुरू होत असते, तर वडिलांना, आईला बघायला वेळ मिळत नाही. जिथे दोघंही न्यायाधीश हं, आहेत, पती-पत्नी, तिथे जरा हे प्रॉब्लेम्स जास्त येतात. आणि हं. तिथे एकटा आहे,
त्यालाही हे प्रॉब्लेम्स येतात. कारण ज्यावेळेस न्यायाधीश म्हणून जॉईन होतो आपण, त्यावेळेस जिथे बदली होईल तिथे मुलांचं शिक्षण सुरू होतं. मग तिथे जशी शाळा असेल, तिथे जसं ऍटमॉस्फिअर असेल, तिथे त्यांना ऍडमिशन घेणं कंपल्सरी होतं. कारण दुसरीकडे जाता येत नाही. हेडक्वार्टरला राहणं आमच्या कुटुंबासाठी अगदी आवश्यक असतं. हेडक्वार्टर सोडून आम्हाला कुठेही जाता येत नाही. फक्त मी त्या बाबतीत खूप नशीबवान होते, की माझं हेडक्वार्टर नगरच राहिलं आयुष्यभर. त्यामुळे मुलींवर संस्कार खूप सुंदर रीतीने केले माझ्या कुटुंबाने आणि हं, हं. मला एकटीला न्यायदानाचं कामकाज करण्याकरता पुरेसा वेळ मिळाला. मानसिकदृष्ट्या माझं कुटुंब त्याकरता प्रिपेअर होतं. इव्हन माझ्या मुली देखील कुठलेही हट्ट करायचे नाही. मम्मी आलेली आहे, ती थकून आलेली आहे. त्यामुळे तिला त्रास द्यायचा नाही हे यांचं अगोदरच ठरलेलं असायचं. तिला आपले काही प्रॉब्लेम सांगायचे नाहीत. ज्या काही गोड-गोड गोष्टी आहेत त्याच डिस्कस करायच्या. हे यांचं तिघांचं अगोदरच ठरलेलं असायचं मी घरी येताना. त्यामुळे मला अगदी आल्या म्हणजे व्यावसायिक प्रवासामध्ये परिवाराचा अगदी सिंहाचा वाटा हे वारंवार तुमच्या बोलण्यातून जाणवत आहे. बरं, नक्कीच. आणखी एक गोष्ट मला विचारायला आवडेल, की हे सगळं करत असताना काही व्याख्यान ऐकणं, भाषण ऐकणं, पुस्तकं वाचणं, काही सीरियल पाहणं, चित्रपट पाहणं आणि अशा याच्यातून जे आहेत आपल्या स्वतःला, आपल्या विचारांना, आपल्या मनाला समृद्ध करत जाणं, हा सहज स्वाभाविक भाग येतो. तर तुम्हाला अशा प्रकारचे काही प्रसंग, अशा प्रकारचे काही व्याख्यानं, अशा प्रकारचे काही प्रवचनं किंवा अशा प्रकारचे काही पुस्तकं सांगता येतील का? ज्यामुळे तुम्हाला अंतर्मुख व्हायला खूप मोठी मदत झाली आणि एक वेगळ्या प्रकारचा आयुष्याच्या सत्याचा साक्षात्कार झाला? माझे वाचन गाढ होतं. मला हं, प्रकाश बाबा आमटेंचे पुस्तक वाचनाची आवड होती. अब्दुल कलाम, नंतर किरण बेदी अशा कल्पना चावला यांचे जे आदर्श होते ते माझ्या पुढे होते. कारण वाचनात रोजेस ऑफ विंटर हे पुस्तकं मी वाचलेले होते. तसेच मला नाटक बघण्याची सवय होती. प्रचंड आवड होती नाटक बघण्याची. जरी आता मला थिएटरला जाता येत नव्हतं नाटक बघण्याकरता, तरी मी ऑनलाईन सगळे नाटक बघणार. नंतर टीव्ही हं, माझ्याकडे हं, होतं. मी दररोज अर्धा तास तरी एखादी सीरियल बघायची, कौटुंबिक सोडून, की जी हं. हलकी-फुलकी असेल, की जिला आपल्याला आनंद हसता येईल. कारण मला अगदी. कोर्टामध्ये हसणं बंद होतं. कुठलं एक्सप्रेशन द्यायचं, चेहऱ्यावर अगदी जशी घडी असावी तशी घडी असणार. कारण कुठे एक्सप्रेस झालं तर आपला न्याय निर्णय किंवा इकडे कळतोय का हे लगेच लोकांच्या लक्षात येतं. त्यामुळे तेवढं अगदीच. ते राहावं लागतं. परंतु मी घरी असताना या गोष्टींकडे नक्कीच लक्ष द्यायचे. 1-2 तास मी माझ्या स्वतःकरता काढायचे. माझा व्यायाम असेल, माझं मेडिटेशन असेल, अध्यात्माचं वाचन असेल, देवाची पूजा असेल, नंतर माझे चांगले म्हणजे सीनियर्स असतील त्यांच्याकडे डिस्कशन असेल, की जेणेकरून आपल्याला चांगलं काही ऐकायला मिळतं, चांगलं काही शिकायला मिळतं. कारण त्यांच्याकडे कोर्टात असं काही झालेलं असतं, की जे त्यांना आपल्याला सांगावंसं वाटतं आणि आपल्यालाही त्यांना सांगावंसं वाटतं आणि त्यातनं प्रॉपर मार्गदर्शन मिळतं. तसेच माझे इतरही जे काही तबला वादक वगैरे हे संगीत क्षेत्राची थोडीशी आवड होती. मग तसेही माझे मित्र-मैत्रिणी होते. त्यामुळे ते पण मला नेहमी सांगायचे, की इथे गाण्याचा कार्यक्रम आहे, ते ऐक. ते रेकॉर्डिंग करून मला पाठवायचे, की जे तुला तुझ्या आवडीनुसार तू जेव्हा सवड होईल तेव्हा ऐक. जुने हिंदी गाणे ऐकण्याची मला सवय होती. त्यामुळे आनंदी राहण्याकरिता हे मला खूप सपोर्टिव्ह व्हायचं. त्यामुळे मी थोडंसं मग आपल्या व्यावसायिक जीवनाकडनं थोडा वेळ तरी मी आनंदी राहायचा प्रयत्न करते आणि तो जो थोड्या वेळचा आनंद आहे, हा मला पूर्ण बाकीचे निगेटिव्ह गोष्टी ऐकण्यामध्ये गेला तरी मला अधिक त्रास होत नव्हता. त्यामुळे तो बॅलन्स मला निगेटिव्ह, पॉझिटिव्ह हा बॅलन्स सांभाळण्यात खूप मदत आहे. न्यायदानाच्या प्रक्रियेमध्ये न्याय घोषित करत असताना स्वाभाविकपणे एक समुपदेशन ही भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण असते. कारण त्याच्यामध्ये एक सुवर्ण मध्य किंवा विन-विन सिच्युएशन साध्य करता येते. तर ह्या समुपदेशन या गुणाबद्दल किंवा समुपदेशन या प्रक्रियेबद्दल न्यायाधीशाने कसं पाहावं, कसं अवलंबावं ती प्रक्रिया याच्याबद्दल काही प्रसंग सांगता येतील का? हो. समुपदेशन ही महत्वाची प्रक्रिया असते, की ज्यावेळेस मॅटर दाखल होतं. सिव्हिल असेल, क्रिमिनल असेल, जे मॅटर लवकर संपण्यासारखं आणि दोघांनाही विन-विन पोझिशन मिळेल, याकरिता ही प्रक्रिया राबवली गेली. ती प्रक्रिया याचं ट्रेनिंग आम्हाला सुप्रीम कोर्टाकडनं दिलं जातं. ते ट्रेनिंग मी केलेलं होतं आणि त्यानंतर आम्हाला ते कंपल्सरी करावं लागतं. दर महिन्यात 2 केसेस तरी आम्हाला समुपदेशनामार्फत मिटवणं किंवा त्याकरता तुम्ही त्यांना काउन्सिलिंग करणं ही प्रक्रिया असते. ती आपल्या न्यायदानपेक्षा वेगळी प्रक्रिया असते, की जसं प्रॅक्टिकल व्ह्यू त्यामध्ये घेतला तर आपल्याला नक्कीच त्या प्रश्नाच्या
मध्यापर्यंत जाता येतं. तुम्ही त्या मॅटरमध्ये काय हुकलुक्स आहे की जेणेकरून ते जर रिलीज झाले तर आपल्याला त्या दोन्ही पक्षकारांना समाधानाने लवकरात लवकर न्याय देण्याचं कार्य केलं जातं. तर ही प्रक्रिया अशी असते की प्रत्येक न्यायालयामध्ये मॅटर दाखल होतात. तर काही मॅटर आपल्या सोडून आपल्याकडे असलेलं मॅटर दुसऱ्या न्यायाधीशाकडे पाठवावं लागतं. तर ते मॅटर आपल्याकडे आल्यानंतर आपण त्या पक्षकारांना बोलवायचं असतं. प्रथमतः वादीचं आम्ही म्हणणं ऐकून घेतो. म्हणजे त्याचं मॅटर आम्ही पाहत नाही, की जेणेकरून त्यांना खरोखर काय प्रॉब्लेम आले त्यांच्या आयुष्यात, की जेणेकरून त्यांना न्यायालयामध्ये धाव घ्यावी लागली. तर आम्ही ज्याने दावा दाखल केलेला आहे त्याला प्रथमतः बोलवतो. ते भले 1 असेल किंवा 10 जणांनी मिळून दावा केलेला असतो, ते त्या परिस्थितीवर अवलंबून असतं. तर त्या वादींना आम्ही बोलवतो अगोदर, की काय प्रॉब्लेम झालेला होता ते त्यांच्या तोंडून ऐकतो, की जेणेकरून तुझ्यावर अन्याय कसा झालेला आहे, काय आहे ते त्याच्या तोंडून ऐकून घेतो. मॅटर आमच्यापर्यंत येत नाही, फक्त प्रकार आमच्यापर्यंत येतो आणि ते मॅटर आम्ही वाचलेलं नसतं, की जेणेकरून काय झालं हे कळण्याकरिता. मग तो सांगतो, की माझ्या इथे हे असं झालंय, तसं झालेलं आहे ते. आणि त्यानंतर त्याचं म्हणणं पूर्णपणे ऐकून घेतलं, की आम्ही दुसऱ्या पार्टीचं म्हणणं ऐकतो. मग दोघांचं म्हणणं ऐकल्यानंतर असं लक्षात येतं, की इथे काय मेन प्रॉब्लेम काय झालेला आहे हे लक्षात येतं. आता समजा एखादी कौटुंबिक मॅटर जर आलं, तर ते पती-पत्नीचं एक मॅटर माझ्याकडे आलं होतं. मी थोडक्यात तुम्हाला एक उदाहरणादाखल मी सॉल्व्ह केलेलं प्रकरणच तुम्हाला सांगते. पती-पत्नी पत्नीने दावा दाखल केलेला असतो, की मला सासू खूप त्रास देत आहे. मुलींना हिडीस-पिडीस करत आहे. 2 मुली असतात त्यांच्या लग्न संबंधातून 2 मुली झालेल्या होत्या. त्या दोन्ही मुलींचं संगोपन सासूबाई सुरुवातीला करायच्या. ही पहिली मुलगी 5 वर्षाची होती आणि नव्यानेच 1 वर्षाची एक मुलगी होती झालेली. तर पहिली मुलीचं संगोपन खूप सुंदर रीतीने झालं. दोघं आय-टी इंजिनियर होते. त्यामुळे पैशाची काही प्रॉब्लेम नव्हता त्या घरात. सुंदर असं त्यांचं आयुष्य होतं. लव्ह मॅरेज होतं. ह्या सगळ्या गोष्टी मी त्यांच्याकडे टॉक्समधनं मला कळल्या. आणि त्यात ते मात्र ते दोघं पण इतक्या हट्टाला पोहोचलेले होते, की नाही आम्हाला आता एकत्र राहणं पॉसिबलच नाहीये. आम्ही आत्तापर्यंत जे काही संसार केला तो ठीक झाला. आम्ही कोणीही सुखी नाही आहोत. ते मुलींची जबाबदारी वडीलही घ्यायला तयार होते, दोन्ही मुलींची आणि आई पण घ्यायला तयार होती. कारण तिथे आर्थिक प्रॉब्लेम नव्हता. त्या मुलींचा सांभाळ मात्र सासूबाई करत होत्या, की त्यांनी बेबी केअरचा ऑप्शन निवडलेला नव्हता, की घरात संस्कार व्हावेत या दृष्टीने तिच्या सासूबाई खूप समजदार होत्या. त्या टीचर होत्या. आणि त्यांना अध्यात्माची आवड होती. जसं मागच्या पिढीला जरा ज्योतिष्य शास्त्र पाहण्याची आवड होती. तर त्यांनी दुसरी मुलगी झाल्यानंतर पत्रिका काढायला गेल्या. त्यावेळेस त्यांना ज्योतिषाने काहीतरी सांगितलं तिथं त्यांचं ते बी नसलं. मॅटर कोर्टापर्यंत आलं. मग आता ह्या दोघांकडनं तर प्रॉब्लेम काही लक्षात येईना. कारण तोही त्याच्या स्तरावर बरोबर वाटत होता. ती पण तिच्या स्तरावर बरोबर वाटत होती. मग मी म्हटले, की यांच्या दोघांच्या नातेवाईकांना बोलवलं तर कदाचित हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. मग मी तिच्या आईला बोलवलं आणि त्याच्या पण आईला बोलवलं. आणि ज्यावेळेस प्रॉब्लेम सुटत नाही, त्यावेळेस त्याला दुसरा मीडिया जर असला तर तो नक्कीच काम करू शकतो. मग तिच्या आईला बोलवलं तर ती म्हणाली, की मी काही त्यांच्या घरात राहत नाही. फक्त मुलगी माझी त्यांच्या घरात राहायला तयार नाही आहे. ती 6 महिने झाले ती माझ्याकडे आलेली आहे. आणि आता मुलगी आलेली आहे म्हटलं तिला मला हकलून देता येणार नाही कारण की जरी ती लग्न झालेली आहे तर ती माझी मुलगी पण आहे. ती कोर्टात आलेली होती त्यानंतर तिने घर सोडलेलं आहे. ठीक आहे. मग आता तिकडनंही मला काही कळलं नाही. मला तो प्रॉब्लेम खरंच होत नव्हती. मग त्याची आई आली. मग मी त्यांना विचारलं, की "काय नक्की प्रॉब्लेम झाले? तुमची सून तर शिकलेली आहे, छान सर्व्हिस करत आहे, पैसा घरात देत आहे, कुठलेही तुमचे आर्थिक प्रॉब्लेम नाही. मुलाचं पण लव्ह मॅरेज आहे. मग काय प्रॉब्लेम काय झाला? मुलगी झाली म्हणून तुम्ही नाराज आहात का? मग तुमच्याकडनं त्रास सुरू झाला का? किंवा काय?" तर त्या म्हणाल्या, "तसं नाहीये." त्याही लवकर बोलेना. मग म्हटलं, "काय वाद होण्याचं तुम्ही 6 महिने दुसऱ्या मुलीला छान सांभाळलेलं आहे. मग काय प्रॉब्लेम झाला?" मग त्यांच्या बोलण्यात आलं, "नाही, मला तिला सांभाळायचं नाही." हा एक हट्ट. मग त्यांच्या बोलण्यातनं हळू बोलता त्या असं बोलल्या, की "ज्योतिषांनी मला सांगितलं, की ही मुलगी आणि माझा मुलगा एकत्र राहू शकत नाही. ह्या मुलीच्या जन्मानंतर माझा मुलाचा मृत्यू आहे." असं मला ज्योतिषाने सांगितलं. मग असा संसार चालवण्यापेक्षा तो नाही झाला तर चालेल, म्हणून मी सुनेला त्रास देणं सुरू केलं. तिच्या बोलण्यातनं आलं आणि डोळ्यात पाणी होतं तिच्या. त्या सुद्धा डोळ्यात पाणी होतं. जरी ते विभक्त राहत आहे, तरी ती दुःखी होती. म्हणजे ती काही आनंदी नव्हती, जरी असं सांगितलं तरी. मग सर्वांना बोलून घेतलं. म्हटलं ज्योतिष शास्त्रावर विश्वास ठेवून आपण आपलं आयुष्य जगू शकतो का? आणि तुम्ही एक टीचर आहात.
टीचरकडनं तर ही हं. अपेक्षा नाही आहे. ज्योतिष तो त्याला जे कळत आहे त्यानुसार त्यांनी सांगितलेलं आहे. तुम्ही दुसऱ्या ज्योतिषाला विचारलं का? तुम्ही अदर काही उपचार केले का? तुमच्या मुलांना काही मुलाला सुनेला याची कल्पना दिली का? नाही म्हणे, मी ती कल्पना दिलेली नाही. पण मला फक्त माझा मुलगा जिवंत हवा आहे. त्यामुळे ह्या हं. संसार मोडला तरी चालेल, मी त्याचं दुसरं लग्न करून देऊ शकते, परंतु हा संसार झाला तर माझा मुलगा जाईल. मला एकुलता एक मुलगा आहे. माझ्या पतीनंतर मी त्याला 2 वर्षापासून वाढवलेला आहे. त्यामुळे तो माझ्या आयुष्यातून जाता कामा नये. कारण मी पण माझं आयुष्य खूप खडतर जगलेले आहे. त्यामुळे मला तो मुलगा जाता कामा नये. त्याचा संसार मोडला तर दुसरा संसार उभा राहील, पण तो गेला तर. मग माझ्या हं. लक्षात आलं, की इथे हा प्रॉब्लेम झालेला आहे. मग मी त्या सासूबाईंकडनं प्रॉब्लेम ऐकला. नंतर ह्या दोघांना बोलवून घेतलं. म्हटलं असा प्रॉब्लेम तुमच्या आयुष्यात झालेला आहे, की सासूने त्रास द्यायचं कारण इथे घडलेलं आहे, की मुलगा वाचावा ही त्यांची भूमिका आहे. तर यावर आपल्याला पर्याय काढता येईल. मग त्यांना दोघांना समजून सांगितलं, सासूबाईंना समजून सांगितलं, असं काही नसतं म्हटलं, तुम्हाला वाटलं तर तुम्ही वेगळ्या राहा. तुम्हाला तसं वाटत आहे ना, तर वेगळ्या राहा. नाही म्हणे. हं. ते नाती सोडून मी नाही वेगळी राहू शकत. तेव्हाही पाणी डोळ्यात. हं. मग त्यांना समजून सांगितलं, असं काही नसतं. असं कोणामुळे कोणाचा जीव जात नसतो. मेडिकल सायन्स एवढं पुढे गेलेलं आहे. त्यामुळे असं होत नाही. भविष्यावर अवलंबून जर आपण आपले आयुष्याचे निर्णय घेत असू, तर ते अतिशय चुकीचं होईल. आणि दरम्यान 6 महिने ती पण वेगळी राहून, ती मुलगी 6 महिने कुटुंबापासून वेगळी राहत होती. वडिलांना 2 मुलींचं प्रेम मिळत नव्हतं. त्यामुळे ते दोघंही असुसलेले होते. तो संसार जोडला जाईल तर त्यांना खूप आनंद झाला. आणि मग मी हं. सासूबाईंना समजून सांगितलं, अशा वाकट गोष्टींवर आपण विश्वास ठेवायचा नसतो. इथं त्याला कुठला शास्त्रीय आधार नाहीये, की मुलगा जाईल असं काही नसतं आणि प्रत्येकाचं आयुष्य हे निसर्गाने ठरवलेलं असतं तोपर्यंत होत असतं आणि ह्या अशा गोष्टी होत नसतात. इतक्या किरकोळ गोष्टीसाठी जर संसार मोडत असेल, असाही तो वेगळा राहत आहे, त्याच्यापासून मुलगी वेगळी राहते, तो सुखी नाहीये ना. तर तुम्ही त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करा, की ज्याने असं काही होणार नाही. मग त्यांनाही पटलं, त्यांना समजून सांगितलं. मुलाने समजून सांगितलं, "आई असं होत नसतं. मी तुझाच आहे. मी तुझ्याकडे लक्ष देणार आहे. माझी मुलांकडे लक्ष देणार आहे आणि बायकोकडे लक्ष देणार आहे. संसार ही अतिशय महत्त्वाची गोष्ट." मग तो संसार अतिशय सुखाने ते ज्यावेळेस सगळेजण ह्या सगळ्या गोष्टीतला त्यांचं हुकलूक म्हणजे ज्योतिष शास्त्रावर जो विश्वास होता आईचा, त्यामुळे हे हं. प्रॉब्लेम आलेले हे लक्षात आलं आणि बरोबर. ताबडतोब ते प्रकरण 2 ते 3 सिटिंगमध्ये मिटलं आणि सर्वजण आनंदी होऊन गेले आणि त्या सासूबाईंनी देखील माझे पाय धरले. "मॅडम तुम्ही मला समजून सांगितलं नसतं तर माझा त्या अध्यात्मावरचा जो विश्वास आणि ज्योतिषशास्त्रावरचा विश्वास कमीच झालेला नसता." म्हणजे सुशिक्षित हं. माणूस असून देखील काही अंधश्रद्धांना जसं बळी पडतो आणि कुटुंब उद्ध्वस्त होतात, ते एक प्रकरण माझ्या समोर आलं आणि तो संसार आजही आनंदाने सुखी आहे. त्यांचे फोन येतात, "मॅडम तुम्ही आम्हाला प्रॉपर गाईडन्स केला. आमच्या आईला समजून सांगितलं नसतं तर कदाचित आमचा हं. संसार हा तुटलेला असता." सुरू झाल्यानंतर बरोबर. तर ही एक स्वाभाविकपणे प्रत्येक वादी आणि प्रतिवादी जर खऱ्या अर्थाने समुपदेशनासाठी तयार झाला आणि प्रत्येक न्यायाधीश जर समुपदेशनाच्या भूमिकेमध्ये एवढा उत्कृष्ट झाला, तर मला वाटतं वाद निर्माणच होणार नाही, अशी अवास्तव सात्विक अपेक्षा किंवा इच्छा माझ्या मनामध्ये निर्माण होते आहे. पण ती अवास्तव याच्यासाठी म्हणतो कारण सगळ्याच गोष्टी आपल्या पद्धतीने चालत नाही. सगळ्यांचे स्वभाव तितके सात्विक असतात असंही नाही. पण पुढच्या प्रश्नाकडे आपण वळूया, की ज्यावेळेस रिटायरमेंटची जी तारीख जवळ आली आणि रिटायरमेंटची प्रक्रिया सुरू झाली, तर त्यावेळेस स्वाभाविकपणे आपण आत्तापर्यंत जे आहेत ना, दिवसभर बिझी असायचो, न्यायदानाची प्रक्रिया चालू असायची, आजूबाजूचं वातावरण, आपल्याला आचारसंहिता फॉलो करावी लागते आहे, मर्यादा सांभाळाव्या लागतायत. तर आता रिटायरमेंट नंतरचं आयुष्य कसं असेल, त्याच्यावरती जे आहेत ना, अंगवळती पडलेल्या ज्या सवयी आहेत, त्याच्याने आपल्याला पुढे जाता येईल का? का आता सगळं बाबा या जबाबदारीतून सुटलो, आता आपण खऱ्या अर्थाने कौटुंबिक व्यवस्था किंवा कौटुंबिक आयुष्य सुरू करतो आहे. त्याचा एक विलक्षण आनंद होता, की आता या गोष्टीची सवय झालेली आहे. ती सवय आता तुटते याचा खेद होता. काय संमिश्र अशा भावना तुमच्या मनामध्ये ज्या आहेत ना डोकावत होत्या त्यावेळेस? निवृत्तीच्या दिवशी, सेवानिवृत्तीच्या दिवशी? रिटायरमेंट जवळ आल्यानंतर ती द्विधा मनस्थिती नक्कीच होते. कारण आपलं एक हं, अधिकार पद जाणार असतं. मान हं, सन्मानाची जी पोस्ट असते ती जाणार असते. ती आपली खुर्ची नाहीशी होऊन आपण सिव्हिल म्हणजे सर्वसामान्य व्यक्ती म्हणून आता समाजामध्ये इथून पुढे वावरणार असतो. तितका मान हं, आपल्याला कोणी देणार नाही. ही पण एक आत्मिक भीती असते. ती मनात होती. परंतु आता ज्या दिवशी आपण अपॉइंटमेंट घेतो, ज्या दिवशी आपण जॉइन होतो नोकरीमध्ये, त्याच दिवशी आपली रिटायरमेंटची डेट फिक्स झालेली असते आणि तो एक काळ असतो, की आनंद आणि दुःख या
शेवटच्या दिवशीचा जो संमिश्र भावना असतात त्या नक्कीच होत्या. मनात गदारोळ चाललेला होता आणि त्या स्थितीत माझी रिटायरमेंटची डेट आली, निरोप समारंभ झाला, सगळं झालं आणि मला ती जाणीव झाली की आता आपण एक रिटायर्ड पर्सन म्हणून वावरणार आहोत समाजामध्ये. परंतु तिथेच मी मनाला आवर घातला की नाही, आपण ज्यावेळेस नोकरी मिळवण्याकरता जेवढी धडपड केलेली आहे ती आनंदाने शेवटपर्यंत पार पाडलेली आहे. कारण ही नोकरी पार पाडणं इतकी सोपी गोष्ट नाही. आज मी जरी आनंदात सांगत असले की हो मला काही त्रास झाला नाही, पण तो त्रास प्रत्येकाला होत असतो. कुठली जबाबदारीच्या पोस्ट असतील त्यावेळेस फक्त आर्थिक सिक्युरिटी असते असं नाही, तर आपल्याला मानसिक ताण, शारीरिक ताण, कधी असे जीव घेणे प्रसंग येतात, ते त्यास सामोरे जात असतो. आणि आता रिटायर झाल्यानंतर थोडंसं रिलॅक्स लाईफ मिळणार आहे. कारण न्यायाधीशाला कधीही फॅमिली लाईफ मिळालेलं नसतं. प्रॉपर जरी फॅमिली बरोबर असते तरी तो कायम पुस्तकात आणि फाईलमध्येच गडलेला पाहतात. आणि ज्यांचे पती न्यायाधीश आहेत त्यांच्या बायका मला सांगायच्या, मॅडम तुम्ही एकट्या राहता म्हणून. ठीक आहे, आम्ही फॅमिली बरोबर राहतो तरी आम्ही एकटेच राहतो. कधी आमचा नवरा आम्हाला कुठे फिरायला घेऊन जात नाही. तो सांगतो ही गाडी, ही ड्रायव्हर आणि तू जा, तुला कुठे जायचंय ते मुलांना घेऊन जा. सगळी जबाबदारी मला येते. तशी तुमच्यासाठी तुम्ही एकट्या राहतात त्यामुळे तुम्हाला चांगली ती सवय झालेली आहे. आणि तसंच कुटुंबाला पण ती सवय झालेली होती माझी की फक्त सहकार्य करणं वगैरे, परंतु आम्ही फॅमिली लाईफ जगलो नाही. त्यामुळे सेवानिवृत्तीनंतर आनंदी फॅमिली लाईफ जगण्याचा निर्णय मी घेतलेला आहे. पण आता दोन्ही मुलींची लग्न झालेली आहे त्यामुळे अधिक जबाबदारी देखील आमच्याकडे राहिलेली नाही. परंतु एक पती पत्नी म्हणून जे काही कौटुंबिक आयुष्य असतं, जे सर्वसामान्य लोक खूप जगलेले असतात, ते काही आम्ही जगलेलो नाही. त्यामुळे आता आनंदी लाईफ जगण्याचा निर्णय घेतलेला आहे. परंतु न्यायदानाचं कामाची सवय असल्यामुळे तिथे ते प्रत्येक वेळेस घरातही ते थोड्याफार गोष्टीचं बोललं जातच. आणि त्यांना त्याचा ऍक्सेप्टन्स आहे की हे इतक्या लवकर न्यायाधीश हे पद विसरू शकत नाही. त्यामुळं घरातही ती शिस्तीचा प्रयत्न चालू असतो आणि ते थोडंसं सहन करणं अधिक वाढलेलं आहे पतींसाठी. आणि परंतु आम्ही खूप आनंदी आयुष्य जगलेलो आहोत आणि आता मी माझ्या छंदांकडे लक्ष देणार आहे. नंतर मी प्रॉपर काउन्सिलिंग करत असते. त्यामुळं माझा वेळ अतिशय आनंदात जातो. वाचनाची आवड आहे, लायब्ररी आहे, नंतर फिरण्याची आवड आहे, जग बघण्याची इच्छा आहे. ती फिरत असतो. म्हणजे विदेशातही जाणं वगैरे कायम होत असतं. आणि दोन्ही मुली सेटल आहेत त्यामुळे त्यांची मुलांचं एक मुलगी माझी अहमदनगरमध्येच दिलेली आहे. त्यामुळे तिला एक मुलगा आहे. तो आमच्याकडे सुट्टीला येत असतो. आम्ही त्यांच्याकडे, आज मी मुलीच्या घरीच असताना हा तुमच्या इंटरव्ह्यू देत आहे. त्यामुळे तो एक मला आनंद आहे की आपण सक्सेसफुल लाईफ जगलेलो आहे. आणि आता आपली एक सांसारिक जबाबदारी, शेवटचे दिवस म्हणता येईल की जे आनंदाने जगण्याचा प्रयत्न करत आहोत आणि जीवनाचा आनंद घेत आहोत. गार्डनिंगची आवड आहे, संगीताची आवड आहे, बरेच आवड आहे. फ्रेंड सर्कल फार मोठं आहे आणि प्रॉपर गायडन्स मी फ्री ऑफ चार्ज करत असते. त्यामुळे माझा वेळ आनंदात जातो. पण न्यायदानाचं काम एंड पर्यंत बहुतेक चालू राहणार आहे असं वाटत. नाही, स्वाभाविक सायकोलॉजिकल कंडिशन किंवा मानसशास्त्रीय जे आहेत ना, ज्याला आपण म्हणतो की बिलीफ सिस्टीम, ती धारणा इतकी मजबूत झालेली असते सहजासहजी, कारण त्या वृत्तीमध्ये त्या गोष्टी उतरलेल्या असतात. खऱ्या अर्थाने आता आपण म्हणूया एक नव दाम्पत्याचं आयुष्य जे आहेत ना ते सुरू झालेलं आहे. खऱ्या अर्थाने जे आहेत ना, जे काही अन्याय मागे झालेला आहे त्याला न्याय देण्यासाठी जे आहेत ना, पुन्हा एकदा जे आहेत ना एक नव्याने प्रवास सुरू झालाय. तुमच्या त्या पुढच्या आयुष्यासाठीही तुम्हाला खूप सगळ्या शुभेच्छा. आता आपण शेवटच्या प्रश्नाकडे वळूया. हा कार्यक्रम पाहत असलेला जेवढा काही श्रोता वर्ग आहे, ऐकत असलेला जेवढा काही जे आहेत ना प्रेक्षक वर्ग आहे, श्रोता वर्ग आहे, किंबहुना आपले समाज बांधव आहेत, त्याचप्रमाणे विशेष करून तरुण मुलं आणि त्यातल्या त्यात तरुण मुली ज्या करिअर करू इच्छितात, महत्वाकांक्षा बाळगतात, पण विवाह सुद्धा करायचा आहे, या सगळ्या दृष्टिकोनातून तरुणांना, तरुणींना आणि आपल्या सगळ्या ज्या आहेत ना श्रोत्यांना किंवा प्रेक्षकांना तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता? प्रेक्षकांसाठी हा संदेश असेल की नव तरुणींसाठी, नवतरुणांसाठी विशेषतः, कारण की त्यांचं करिअरचं वय असतं आणि आता बऱ्यापैकी मुलं आणि मुली करिअरिस्ट आहेत. पूर्वी अगोदर वैवाहिक आयुष्याला सुरुवात व्हायची, त्यानंतर करिअर झालं तर झालं किंवा नाही झालं तर नाही झालं, परंतु संसार हा प्रामुख्याने लेडीजला करायचं असायचं आणि त्या करत असायच्या. परंतु आता आपण 21व्या शतकामध्ये आहोत, त्यामुळे तरुण पिढी
मुलगा असेल मुलगी असेल हे करिअरकडे लक्ष देत आहेत, ती अतिशय चांगली गोष्ट आहे. फक्त करिअर करत असताना आपल्या जबाबदाऱ्या, आपले आई वडील, सासू सासरे यांना मानाचं स्थान द्या. मानाचं स्थान म्हणजे त्यांना अगदी चोपाळ्यावर ठेवण्याची आवश्यकता नसते, परंतु त्यांचे म्हणणं आहे ते ऐकून घ्या. जनरेशन गॅप असतो, त्यांनाही समजून घ्या, त्यांना बोलतं ठेवा, त्यांच्याशी सुसंवाद ठेवत चला. आणि तुम्हाला ज्या क्षेत्रात करिअर करायचं आहे ते आधी फिक्स करा की आपल्याला काय करायचं आहे. ते फिक्स केल्यानंतर किंवा भले तुम्हाला टीचिंग मध्ये इंटरेस्ट आहे तर तुम्ही आर्ट्सला ऍडमिशन घेतलं आहे म्हणून वाईट वाटता कामा नये, कारण बुद्धिवंत आता सर्वच आहे. मुलं खूप कष्टाळू आहेत, पूर्वीपेक्षा खूप कष्टाळू. 99% मार्क मिळाले तरी मूल रडत येतं घरी की मला 1% कमी मिळालं. हे पूर्वी नव्हतं. 70% पडले तरी अगदी हुशार विद्यार्थी आहोत आपण म्हणून आपण मानाने घरी यायचो. ती गोष्ट आता राहिली नाही. त्यामुळे अगोदर तुम्ही ध्येय फिक्स करा. ध्येय फिक्स केल्यानंतर तुम्ही अभ्यास करा, चिंतन करा, प्रॉपर त्यातल्या तज्ञ व्यक्तींचं प्रॉपर गायडन्स घ्या. आणि जरी यश नाही मिळालं तरी खचून जाऊ नका, कोणतेही वाईट विचार करू नका. आता सध्या जर अपयश पचवणं फार अवघड झालंय तरुण पिढीला, तर ते न करता यशाकरता आपण जेव्हा प्रयत्न करतो तर तेव्हा आयुष्यात कधीतरी अपयश हे येतच असतात. ते अपयश देखील मोठ्या मनाने स्वीकारा आणि पुन्हा तयार होऊन त्या यशापर्यंत जायचा प्रयत्न करा की जेणेकरून मागची पिढी आणि पुढची पिढी आपला आदर्श ठेवेल याकडे लक्ष द्या. अभ्यास वृत्ती सोडू नका, व्यसनाधीनतेकडे लक्ष देऊ नका आणि मीडियाचा गैरवापर करू नका. मीडियामुळे आपल्याला काही चांगल्याही गोष्टी मिळालेल्या आहेत आणि वाईटही गोष्टी मिळालेल्या आहेत. तर तुम्ही फक्त चांगल्या गोष्टींकडे लक्ष द्या की जेणेकरून तुमचं करिअर चांगलं होईल, तुम्ही मागच्या पिढीचा आदर्श होणार आणि पुढच्या पिढीसाठी देखील तुम्ही काहीतरी चांगल्या गोष्टी घेऊन जाणार आहात. त्यामुळं प्रामाणिक प्रयत्न, परिश्रमाशिवाय पर्याय नाही हे मी सांगेन. जर तुम्हाला चांगलं घडायचं तर नक्कीच जास्त त्रास सहन करावा लागतो. ज्यावेळेस गुलाब दिसतो आपल्याला छान, परंतु त्याच्या भोवती काटे असतात, तर ज्यावेळेस त्याला काटे टोचतात म्हणून तो काही फुलायचं विसरत नाही, तो फुलतच असतो. काट्यातनं जी वाट असते ती आनंदाकडे जाणारी असते, हे लक्षात ठेवून अतिशय प्रामाणिक प्रयत्न करा की जेणेकरून आपला समाज थोडासा मागासलेला म्हणून लोक ओळखतात, परंतु ते न होता साळी समाज हा उज्ज्वल भविष्याकडे जाणारा राहिला पाहिजे. की आपल्याला कुठल्याही कोणाच्याही मदतीची गरज नाही लागणार याकरता आपण प्रामाणिक प्रयत्न करा. प्रामाणिक प्रयत्नाला यश हे नक्कीच असतं असं मी सांगेन. थँक्यू सर, मला बोलण्याची आणि ऐकण्याची संधी दिलेली आहे. मी आपल्या साळी समाजाचे शतशः ऋणी आहे. आवाज येतोय माझा? हो, येतोय. अतिशय चांगल्या प्रकारे मार्मिकपणे तुम्ही अतिशय सुंदर पद्धतीने आपल्याला मेसेज दिलेला आहे. मनापासून तुमचे धन्यवाद. तुम्ही तुमचा अमूल्य वेळ आपल्या ज्या आहेत ना पॉडकास्टसाठी दिलात. समाजातल्या अनेक लोकांना याच्यातून प्रेरणा मिळेल, अनेक लोक याच्यातून आदर्श ज्या आहेत ना घेतील. आजचा हा कार्यक्रम जिवेश्वर प्रतिष्ठान पुणे यांच्याकडून आपण प्रसारित करत होतो. ओळख साळी समाजरत्नांची ह्या कार्यक्रमामध्ये आपण अनेक प्रेरणादायी व्यक्तिमत्वांना याच्या पुढेही आमंत्रित करणार आहोत. मी मीनाताई एके यांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी त्यांचा अनुभव, त्याची अनुभवाची शिदोरी आणि त्यांचे विचार आपल्या बरोबर जे आहेत ना वाटले आणि याच्यातून अनेक जणांच्या मनामध्ये एक नव्या विचारांची प्रेरणा मिळेल. त्यांचे त्या नवीन विचार पेरले जातील आणि त्या भविष्यासाठी, त्या उज्ज्वल भविष्यासाठी हे विचार नक्कीच त्यांना सहाय्यक ठरतील. मी पुन्हा एकदा तुमचे मनापासून आभार मानतो. या सगळ्या पॉडकास्टला वेळ दिला आणि अतिशय दिलखुलासपणे कुठल्याही प्रकारचं जे आहेत ना संकुचितपणा ठेवतात, दिलखुलासपणे तुम्ही आमच्या बरोबर गप्पा मारल्यात त्याच्याबद्दल मी आपल्या संपूर्ण समाजाच्या वतीने आपले आभार व्यक्त करतो. मनापासून धन्यवाद. 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 थांबूया आपण इथे. या प्रकारच्या व्हिडिओ आपल्या सातत्यानं चालू राहणार आहेत. नवनवीन पाहुण्यांना आपण आमंत्रित करणार आहोत. तर त्यासाठी या युट्यूब चॅनलला सातत्य ठेवा. पुढच्या वेळेस एक नवीन पाहुणा, नवीन ओळख आणि नवीन प्रश्नांचं जे आहेत ना एक संधुळा घेऊन आपण परत भेटूया. मनापासून मीनाताई तुमचे धन्यवाद. धन्यवाद.